27, त्याचप्रमाणे महाराष्ट्र वन अधिनियम याच्याबद्दल आपण 2 दिवस चर्चा करणार आहोत. खरं तर कायदा हा विषय फार क्लिष्ट आहे आणि त्यामुळे आधीच सगळ्यांना कायद्याचा अभ्यास किंवा कायद्याची परीक्षा द्यायची आहे म्हणजे थोडं टेन्शन येतं आणि आपण पास होऊ का नाही असंही वाटायला लागतं. परंतु फॉर्च्युनेटली मागील वर्षापासून शासनाने पूर्वी हा विषय जो होता कायद्याचा हा विदाउट बुक्स होता आणि त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना प्रत्येक कलम त्यातले नियम हे लक्षात ठेवावे लागायचे आणि ते परीक्षेमध्ये लिहावे लागायचे. आता मात्र विथ बुक्स केल्याने याच्यात अवघड असं काही राहिलेलं नाहीये फारसं. आणि इफ यू नो एक्झॅक्टली की कुठल्या प्रोव्हिजन्स कुठं आहेत आणि आपल्याला कुठल्या प्रश्नाचं समर्पक उत्तर कुठं पुस्तकात दिलेलं आहे तर अगदी इझिली 100% आपण सगळेजण पास होऊ शकता हे नक्कीच. आपल्याकडे पहिल्यापासून असं म्हटलं जातं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये किंवा कायद्यापासून नेहमी 4 हात दूर राहावं, परंतु तसं नाहीये. आणि प्रत्येक वन कर्मचारी असेल, मग जेव्हा आपण म्हणतो की वन कर्मचारी वन अधिकारी सगळ्या जणांना शासनाने दिलेली 2 सगळ्यात चांगली शस्त्र ही वन अधिकाऱ्यांच्या हातात आहेत आणि त्यातील एक जे आहे ते हा भारतीय वन कायदा 1927 चा आहे. आपण दोन्ही म्हणजे प्रेझेंटेशन जे असेल ते इंग्लिश मध्ये असेल आणि मी बोलताना मराठी बोलेल. अर्थातच ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहाल, बेसिकली आपण जे डिस्कस करणार आहोत वन कायद्याबद्दल हे पेपर म्हणजे डिपार्टमेंटल एक्झामच्या दृष्टीने करणार आहोत. कारण डिपार्टमेंटल एक्झामला लिहिणं आणि कोर्टात एखादी बाजू मांडणं याच्यात बराच फरक असतो. कारण तिथं आपल्याला कायद्याचं इंटरप्रिटेशन करावं लागतं, प्रत्येक शब्दाची व्याख्या त्या शब्दाचा अर्थ सांगावा लागतो. इथं तसं नाहीये. जेव्हा तुम्ही परीक्षा देताय त्यावेळेस बेसिकली तुम्हाला काय प्रोव्हिजन्स आहेत या माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे फार त्याच्या आपण डिटेल्स मध्ये जाणार नाहीये. जसं आपण कोर्टाच्या वेळेस जेव्हा शिकवतो त्यावेळेस आपल्याला एक एक मुद्द्यांवर बरीच चर्चा करावी लागते. त्यामुळे फारसं बोर न करता आपण त्याच्यात कसं आहे तुम्हाला आणि कुठल्या प्रोव्हिजन्स आहेत, कुठल्या प्रश्नाला काय लिहायचं आहे या दृष्टीने आपण ही तयारी करणार आहोत. आणि मला एवढा विश्वास आहे की डेफिनेटली तुम्ही हे लेक्चर्स 2 दिवस जरी ऐकलेत तरी फारसं तुम्हाला नंतर तयारी करण्याची पण आवश्यकता भासणार नाही. महत्वाचे पॉइंट जर तुम्ही लिहून घेतलेत तर तुमच्या लक्षात येईल की फार अवघड नाहीये. आणि ओव्हर द इयर्स मागच्या 4-5 वर्षाचे जर तुम्ही पेपर जरी पाहिले तरी तुमच्या निदर्शनास येईल की जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये आता भरपूर सब्जेक्टिव्ह पासून ऑब्जेक्टिव्ह कडे आपण आता वळलेलो आहोत. आणि त्यामुळं इव्हन कायद्याच्या या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला पैकीच्या पैकी म्हणजे 70+ किंवा 80+ मार्क्स मिळायला काहीच हरकत नाहीत. एवढे सोपी पद्धतीची आता ही परीक्षा आहे. त्यामुळे आपण आता मूळ जो आपला आज भारतीय वन कायदा 1927 आहे त्याची आपण माहिती करून घेणार आहोत. माहिती करून घेताना बेसिकली प्रकरण वाईज आपण प्रत्येक प्रकरणात काय लिहिलेले आणि याच्यापूर्वी जे प्रश्न आलेले आहेत ते कसे आलेले आहेत आणि कुठल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कुठे शोधायचंय या दृष्टीने आपण हा पूर्ण 2 तास आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. प्रेझेंटेशन शेअर कर. मी सगळ्यांना ऐकू येते ना व्यवस्थित? काही प्रॉब्लेम? ये सर ऐकू येते. ऐकू येते. तर आपण जेव्हा भारतीय वन कायद्याचा विचार करत आहोत 1927, पूर्वी आपल्याकडे गव्हर्नमेंट फॉरेस्ट ऍक्ट 1865 होता आणि आता आपण आपल्याला जो परीक्षेसाठी दिलेला आहे तो भारतीय वन कायदा 1927 आणि वेळोवेळी त्याच्यामध्ये असलेल्या विविध अमेंडमेंट्स त्याच्या दृष्टीने आपण पूर्ण 2 तास आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. पहिली स्लाइड एकदम तो पुढालाच. तर कुठलाही कायदा तुम्हाला प्रेझेंटेशन दिसतंय ना? दिसतंय. ओके. कुठलाही कायदा जेव्हा केला जातो तेव्हा त्याचा काहीतरी उद्देश असतो. मग तो उद्देश काय की हा 1927 चा वन कायदा का करण्यात आला? तर जेव्हा तुम्ही हे कायद्याचं पुस्तक उघडता, माझी तुम्हाला एक सजेशन असं आहे की जेव्हा तुम्ही पेपर द्यायला जाल त्यावेळेस कुठलंही अवजड पुस्तक तुमच्या बरोबर नेऊ नका. अगदी सिंपल छोटस जे गव्हर्नमेंट पब्लिकेशन आहे किंवा आपल्या वेबसाईटवर पण आहे
महाफॉरेस्टच्या वेबसाईटवर आहे. बेअर ऍक्ट जो आहे आपला, तो बेअर ऍक्ट घेऊन जावा. त्यामुळे तुम्हाला पेपर सोडवणं अत्यंत सोपं पडेल, कारण बेअर ऍक्टच्या बाहेर काही विचारलं जात नाही आणि बेअर ऍक्ट मध्ये सगळं काही दिलेलं आहे. त्यामुळे बेअर ऍक्ट हा छोटा असल्याने तुम्हाला त्याच्यात कुठल्या प्रश्नाचं उत्तर कुठं दिलेलं आहे हे शोधणंही सोपं होतं. अननेसरी लोक मोठमोठी पुस्तकं घेतात, त्याच्यात बरेचसे क्लिष्टपणे कायद्याचं समजावून सांगितलेलं असतं आणि मग त्याच्यामध्ये वेळ भरपूर जातो. मागच्या परीक्षेतला अनुभव हाच आहे, पर्टिक्युलरली इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927च्या बाबतीत, की विथ बुक्स आहे, परंतु पेपर एवढा लेंदी होता की बहुतांशी म्हणजे 90% लोकांना पूर्ण पेपर सोडवता आला नाही. आणि हे का सोडवता आला नाही? कारण कुठल्या प्रोव्हिजन्स कुठे आहेत याची माहिती नसल्याने बेसिकली हा प्रॉब्लेम आला. ते जर तुम्हाला माहित असेल की बाबा नक्की कुठे पाहायचंय, तर फार सोपा आहे हा कायदा किंवा पेपर सॉल्व्ह करणं. तर ह्या कायद्याचा मूळ उद्देश काय आहे? कुठल्याही कायद्याचं पुस्तक तुम्ही उघडलं किंवा आता हा बेअर ऍक्ट जरी पाहिला, तरी सुरुवातीलाच दिलेला असतो की याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे. आणि हा कधी कधी विचारलं जातं की 1927चा वन कायदा का तयार करण्यात आला. तर याच्यात दिलेलं आहे की अनेक जे वनाबद्दलचे वेगळे वेगळे कायदे आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करणं, म्हणजे टू कॉन्सॉलिडेट द लॉ रिलेटिंग टू फॉरेस्ट. त्याच्यानंतर द ट्रान्झिट ऑफ फॉरेस्ट प्रोड्यूस, म्हणजे वनोपजाची जी वाहतूक होती त्याच्याबद्दलचे कायदे, आणि ड्युटी लेव्हिएबल ऑन टिंबर अँड अदर फॉरेस्ट प्रोड्यूस, आणि त्याच्यावरचं जे काही शासनाचं ड्युटी आहे ती रिकव्हर करण्यासाठी म्हणून हा कायदा बनवला गेला. म्हणजे तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला ऑब्जेक्टिव्ह लक्षात आलं की हा 1927चा भारतीय वन कायदा हा कशासाठी बनवला गेला, तर विविध कायद्यांचं वनाविषयक की त्याचप्रमाणे वनोपजाविषयक, वनोपजाच्या वाहतुकी विषयक आणि त्याच्यावरच्या लेवी विषयक याच्याविषयी एक कन्सॉलिडेटेड असा कायदा करावा, या दृष्टीने स्वातंत्र्यापूर्वी 1927 मध्ये हा कायदा करण्यात आला. 1927, आणि याला भारतीय वन कायदा 1927 असं संबोधलं गेलं. आता कुठल्याही कायद्याचं जेव्हा तुम्ही एक नंबरचं हे पाहता, प्राथमिक प्रकरण जे असतं, हा भारतीय वन कायद्यामध्ये एकूण प्रकरण आहेत 13 प्रकरण आणि 86 कलम. म्हणजे तुम्हाला 13 प्रकरणं कुठली कुठली आहेत आणि त्यातली 86 कलम अगदी पाठ केलेली नसली तरी मेजर कुठलं प्रकरण कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं असतं. आता सुरुवातीचा जो चॅप्टर 1 असतो, प्रकरण 1, याच्यामध्ये प्रिलिमिनरी म्हणजे प्राथमिक असं असतं की बाबा त्या कायद्याचं नाव काय आहे, म्हणजे शॉर्ट टायटल, आणि तो कायदा एक्सटेंड किती आहे, म्हणजे कुठं कुठे ऍप्लिकेबल आहे, त्या कायद्याची ऍप्लिकेबिलिटी काय असते. तर आता मी सांगितलं की हा इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927 आहे. दिस ऍक्ट मे बी कॉल्ड एज अ इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927 हे त्याचं नाव झालं. आणि ऍप्लिकेबिलिटी काय आहे ह्याची, तर जेव्हा हा कायदा केला गेला त्यावेळेस असं ठरवलं गेलं की बरेचसे विभाग जे वेगळ्या वेगळ्या राजांच्या आधिपत्याखाली होते, तो सोडून हा कायदा बाकी रेस्ट ऑफ द इंडियाला ऍप्लिकेबल होता. म्हणजे त्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात असं होतं की इट अप्लाइज टू द टेरिटोरीज विच इमिजिएटली बिफोर द 1 नोव्हेंबर 1956 were comprised in the states of Bihar, Bombay, Coorg, Delhi, Madhya Pradesh, Orissa, Punjab, Uttar Pradesh and West Bengal. But the government of any state may by notification in the official bring this act into force. म्हणजे हा कायदा इट एक्सटेंड द होल ऑफ इंडिया एक्सेप्ट द टेरिटोरीज which immediately before the 1 November 1956 were comprised in part B. आणि त्याच्यामध्ये मग अमेंडमेंट जे झालं, म्हणजे आपण जर महाराष्ट्रापुरता आता विचार करतो आहोत की महाराष्ट्रातला जेव्हा हा कायदा आला त्यावेळेस हैदराबाद स्टेट जो होता, म्हणजे आपल्याकडचं औरंगाबाद सर्कल आणि हे सगळं जे त्यावेळेस याच्यामध्ये येत होतं हैदराबाद स्टेटला, त्याला हा कायदा ऍप्लिकेबल नव्हता. परंतु महाराष्ट्राने नंतर याच्यात अमेंडमेंट करून हा पूर्ण कायदा आपण ऍप्लिकेबल केला अख्ख्या महाराष्ट्रासाठी. म्हणजे ऍज ऑन टुडे इट इज ऍप्लिकेबल टू द होल ऑफ महाराष्ट्र. कुठलाही याच्यातनं भाग सुटलेला नाही. म्हणजे ऍप्लिकेबिलिटी काय आहे कायद्याची ऍज ऑन टुडे संपूर्ण होल ऑफ द इंडियाला, कारण वेगळ्या वेगळ्या राज्यांनी पण आपण जसं महाराष्ट्राने केलं त्याचप्रमाणे अमेंडमेंट्स करून घेतले आणि पूर्वीचे जे प्रोव्हिन्सी स्टेट्स होते ज्याला कायदा ऍप्लिकेबल नव्हता तिथं पण तो आता ऍप्लिकेबल झालाय. आता सर्वात आधी हा कायदा आहे तो वनांविषयी आहे, परंतु ह्या कायद्यात
कुठेही वनाची डेफिनेशन मात्र दिलेली नाहीये. तुम्ही जर सगळा कायदा पाहिला की वन म्हणजे काय, फॉरेस्ट म्हणजे काय, तर ह्या कायद्यात कुठेही फॉरेस्टची डेफिनेशन नाहीये. परंतु डिक्शनरी मिनिंग फॉरेस्टची ही आहे की अशी क्षेत्र की ज्याच्यावर झाडं आहेत, झुडपं आहेत, गवत आहे, त्याला आपण डिक्शनरी प्रमाणे फॉरेस्ट म्हणतो. परंतु जेव्हा गोदावरम केस आली होती सर्वोच्च न्यायालयात, त्यावेळेस गोदावरम केसमध्ये मात्र फॉरेस्ट म्हणजे काय हे अगदी व्यवस्थितरित्या डिफाईन केलं गेलं. आणि त्याच्यामध्ये अशा सगळ्या लँड्स की ज्याच्यावर व्हेजिटेशन आहे, अशा वॉटर बॉडीज, आणि इतकंच नव्हे तर ज्या ज्या क्षेत्रावर कायद्याद्वारे वन असं लिहिलं गेलेलं आहे, म्हणजे सातबाऱ्यावर जिथं वन असं लिहिलं गेलेले त्या सगळ्या जमिनी या वन या संज्ञेखाली येतात. हे एक लक्षात ठेवा, कारण कधी विचारलं जातं की फॉरेस्ट म्हणजे व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फॉरेस्ट, परंतु इंडियन फॉरेस्ट ऍक्टच्या 1927 मध्ये कुठेही फॉरेस्टची डेफिनेशन दिलेली नाहीये. कुठलाही कायदा जर तुम्ही बघितलात तर त्याच्यामध्ये सेक्शन 2 असतो. कुठलाही कायदा घ्या तुम्ही तर सेक्शन 2 हा नेहमी वेगळ्या वेगळ्या डेफिनेशनचा असतो. म्हणजे त्या डेफिनेशन कशासाठी असतात, त्या कायद्यापुरते. कदाचित दुसऱ्या कायद्यामध्ये त्याची व्याख्या वेगळी असेल, ते आपण पुढे बघणार आहोत, परंतु त्या कायद्यापुरती काय त्याची डेफिनेशन आहे याच्यासाठी मात्र आपल्याला तिथं सेक्शन 2 मध्ये दिलेलं असतं. आणि हा जो सेक्शन 2 असतो हा परीक्षेच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो. आता आपण सेक्शन 2 किंवा व्याख्यांकडे जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडं इंडियन पिनल कोड असेल किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे किंवा सिव्हिल प्रोसिजर कोड आहे. आता सिव्हिल प्रोसिजर आणि क्रिमिनल प्रोसिजर हे कसे आहेत, हे प्रोसिजरल लॉ आहेत. म्हणजे एखादा फौजदारी गुन्हा कशा प्रकारे हाताळला जावा हे सांगितलेलं असतं क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये. आणि एखादा सिव्हिल गुन्हा असतो जो तो म्हणजे नागरी गुन्हा तो कसा हाताळला जावा हे सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये आहेत. त्यामुळे आणि इंडियन पिनल कोड म्हणजे हे तिन्ही जे आहेत ते बेसिक कायदे आहेत. परंतु वेगळ्या वेगळ्या पर्पज साठी शासनाने केलेले स्पेशल ऍक्ट जे असतात ते त्या त्या विषयापुरते असतात. म्हणून इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927 हा स्पेशल ऍक्ट आहे, हा बेसिक ऍक्ट नाही, हा स्पेशल ऍक्ट आहे, हे एक लक्षात घ्या. आता जेव्हा आपण सेक्शन 2 कडे येतो की याच्यात डेफिनेशन्स काय काय दिलेले आहेत, तर हा चॅप्टर तुम्हाला कमीत कमी 4 ते 5 मार्क्स देणार असतो. त्यामुळं याच्यातल्या अगदी थोड्याशा डेफिनेशन्स आहेत, परंतु ह्या लक्षात घेणं फार आवश्यक आहे. कारण प्रश्न असा विचारला जातो की भारतीय वन कायद्याप्रमाणे खालील संज्ञा शब्दांच्या संज्ञा द्या, म्हणजे थोडक्यात व्याख्या सांगा की डिफाईन द फॉलोइंग टर्म्स ऍज पर द इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927. आणि ह्याच्यातल्या ज्या महत्वाची आहे अगदी जे हमखास येते ते फॉरेस्ट प्रोड्यूसची एक डेफिनेशन असेल, टिंबरची डेफिनेशन असेल किंवा ट्रीची डेफिनेशन असेल किंवा कॅटलची डेफिनेशन, या चारही अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळं आणि आता अर्थातच तुम्हाला मी जसं बोललो की कदाचित इतर काय ऍक्ट आणि इंडियन फॉरेस्ट ऍक्ट ह्याच्यामध्ये एकाच शब्दाच्या व्याख्या सुद्धा अलग अलग असतील. जसं तुम्ही जर एक सिंपल तुम्हाला सांगितलं वन्य प्राणी, आता वन्य प्राण्याची व्याख्या भारतीय वन कायदा 1927 प्रमाणे वेगळी आहे आणि तेच वन्य प्राण्याची व्याख्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 जो आहे त्याच्याप्रमाणे वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927 चा पेपर सोडवताय किंवा त्याखाली तुम्हाला विचारलेले त्यावेळेस तुम्ही वन्य प्राण्याची व्याख्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये काय दिलेली आहे हे लिहून चालणार नाही. तुम्हाला ह्या कायद्यामध्ये काय व्याख्या दिलेली आहे तेच बघायचे. आणि असा जेव्हा प्रश्न येईल की जिथं तुम्हाला व्याख्या द्या किंवा खाली एक थोडक्यात टिपा द्या असं जेव्हा लिहिलेलं असतं तेव्हा तुम्हाला माहिती घ्यायचं चॅप्टर कुठला उघडायचा, पहिला चॅप्टर पहिल्यातला सेक्शन 2 याच्यामध्ये व्याख्या दिलेल्या असतात. कुठलाही कायदा टेक एनी ऍक्ट त्याच्यातला चॅप्टर फर्स्ट मधली सेक्शन 2 हा नेहमी व्याख्याचा असतो आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाची व्याख्या दिलेली असते. आता ह्याच्यात एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्हाला आता समजा असं विचारलं की वनोपज म्हणजे काय, तर तुम्हाला तुमचं पहिलं वाक्य असं असलं पाहिजे की भारतीय वन कायदा 1927च्या कलम 2(4) मध्ये वनोपज म्हणजे काय हे देण्यात आलेलं आहे. तर हा सेक्शन लिहिणं एवढं तुम्ही लिहिलं की आपोआपच तुम्हाला मार्क्स मिळून गेले. कारण सेक्शन 2(4) हे तुम्हाला आता पुस्तकाला बघूनच लिहायचे, परंतु ते लिहिणं फार महत्वाचं असतं की भारतीय वन कायदा 1927चा सेक्शन 2(4)
बरेच लोक ती व्याख्या लिहून काढतात पुस्तकाप्रमाणे, परंतु हे लिहायचं विसरून जातात की आपल्याला सेक्शन 2चं 4 हे लिहिणं महत्वाचं आहे. आता जेव्हा आपण याच्यात व्याख्या बघू त्यावेळेस पहिली व्याख्या याच्यात कॅटल अर्थातच गुरे ढोरे अशी दिलेली आहे. आणि आपण जेव्हा डिक्शनरी मिनिंग बघतो आणि कायद्याचं अर्थ बघतो याच्यामध्ये फरक आहे. कॅटल म्हणताना याच्यात जी व्याख्या दिलेली आहे ह्याच्यामध्ये त्याच्यात कॅटल इन्क्लुड्स एलिफंट्स, कॅमल्स, बफेलोज, हॉर्सेस, मेअर्स, गेल्डिंग, पोनीज, कोल्स, फिलीज, म्यूल्स, ॲसेस, पिग्स, रॅम्स, यूथ्स, शीप, लॅम्स, गोट्स अँड किड्स. हे ऍज इट इज जसं पुस्तकात दिलेलं आहे तसं तुम्हाला उतरवून काढायचं की कॅटल म्हणजे काय. मराठी तुम्ही देत असाल तर मराठीचं पहा, इंग्लिशमध्ये देत असाल तर इंग्लिशमध्ये, परंतु त्याच्यात तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं म्हणजे हत्ती म्हणजे काय, मेयर्स म्हणजे काय, गेल्डिंग म्हणजे काय, पोनीज म्हणजे काय हे जरी माहित असलं तरी देण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्हाला व्याख्या कशाची विचारली, कॅटल म्हणजे कॅटल मध्ये काय काय अंतर्भूत आहे. आता ह्याच्यात जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की तुम्हाला परीक्षेसाठी आणि कोर्टात ह्याच्यामध्ये फरक आहे. आता जेव्हा कॅटल इन्क्लुड्स असा शब्द आहे, आता हा इन्क्लूड शब्द सुद्धा बऱ्याच वेळेस फार महत्वाचा असतो, तो तुम्हाला वगळून चालत नाही, कारण कॅटल मीन्स असं नाहीये. कॅटल म्हणजे बाकी तर सगळं आहेच, म्हणजे काय की तुम्ही आपण गाय, म्हैस किंवा शेळी, मेंढ्या, पण त्याच्या व्यतिरिक्त काय काय आहे ते सुद्धा त्यांना दिलेले. लक्षात येतं, हा छोटा फरक असतो, परंतु कायद्यात हा महत्वाचा असतो. इथं व्याख्या देताना कॅटल मीन्स एलिफंट्स, कॅमल्स असं नाही म्हटलेलं. तसं झालं असतं, मीन्स हा शब्द आला असतं तर फक्त इथं जे दिलेलं आहे तेवढंच झालं असतं, परंतु कॅटल इन्क्लुड्स म्हणजे कॅटल या शब्दासाठी जे काही अंतर्भूत आहे, मग ते गाई म्हशी असतील ते तर आहेच आहे, या व्यतिरिक्त एलिफंट्स, कॅमल्स, बफेलोज, हॉर्सेस, मेअर्स हे सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, हे लक्षात घ्या. म्हणून हा शब्द जसा पुस्तकात आहे तसा लिहिणं महत्वाचं आहे. कॅटल्स इन्क्लूड, लक्षात येते. तर हा कॅटल इन्क्लूड, हा कॅटल एक शब्द महत्वाचा आहे. फॉरेस्ट ऑफिसर, आता इथं पहा, फॉरेस्ट ऑफिसर मीन्स हा शब्द आलेला आहे. फॉरेस्ट ऑफिसर मीन्स म्हणजे फॉरेस्ट ऑफिसर इन्क्लूड नाही म्हटलं त्यांनी, मीन्स म्हणजे फक्त तेच की ज्याच्यात ह्या कायद्यान्वये एखादी कृत्य करण्याची ज्याला शासनाने परवानगी दिलेली आहे, मग तो वॉचमन असो, गार्ड असो, फॉरेस्टर असो की पीसी सेवा असो, मीन्स एनी पर्सन whom the state government or any officers empowered by the state government in this behalf may appoint to carry out all or any of the purposes of this act. म्हणजे याच्यातलं कुठलंही इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये दिलेलं कुठलेही कृत्य करण्यास शासनाने किंवा त्याच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने ज्या अधिकाऱ्याला सांगितलेले, एनी पर्सन, कुठलाही भाग, म्हणजे जर उद्या मी एखादा जेएफएम कमिटीच्या अध्यक्षाला सांगितलं की बाबा तुला हे पास द्यायचं काम आहे, तर तो सुद्धा फॉरेस्ट ऑफिसरच्या डेफिनेशन मध्ये येऊन जाईल. म्हणजे ह्या कायद्यात दिलेलं कुठलंही कृत्य जर मी एखाद्याला करायला सांगितलं तर असा एनी पर्सन, फॉरेस्ट ऑफिसर मीन्स एनी पर्सन की ज्याला शासनाने प्राधिकृत केलेले, ही व्याख्या लक्षात घ्यायची. आता फॉरेस्ट ऑफेन्स म्हणजे काय, 3 म्हणजे 2चा 3 की बाबा याच्यामध्ये ह्या कायद्यामध्ये जे जे पनिशेबल सांगितलेलं आहे, कुठलं कृत्य करू नका, ते सगळे म्हणजे फॉरेस्ट ऑफेन्स त्याला समजलं जाईल. सिंपल डेफिनेशन, द ऍक्ट्स विच आर पनिशेबल अंडर इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927 आर फॉरेस्ट ऑफेन्स. आता सगळ्यात महत्वाची ह्याच्यातली व्याख्या जी आहे ती 4, आणि हे 100% येणार, कुठं कोणीही पेपर काढू द्या, सेक्शन 2चा 4 कुठं ना कुठे तुम्हाला विचारलं जातं, मग ते टिपाद्यामध्ये येईल, शॉर्ट नोट साठी येईल किंवा डिफाईन मध्ये येईल, फिल इन द ब्लँक्स मध्ये येईल, कुठं ना कुठे हे येतच. व्हॉट इज फॉरेस्ट प्रोड्यूस, किंवा ज्याला आपण वनोपज म्हणतो मराठीमध्ये, तर व्हॉट इज फॉरेस्ट प्रोड्यूस, तर त्याच्यासाठी म्हणून ही व्याख्या दिली. म्हणजे आपल्याला ऍज अ लेमॅन आपल्याला असं वाटतं फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजे जंगलात जे जे सापडते तिथे फॉरेस्ट प्रोड्यूस आहे, परंतु आपला कायदा तसं म्हणत नाही. याच्यात फॉरेस्ट प्रोड्यूसची व्याख्या जी आहे ती अतिशय विस्तृत अशी आहे, त्याला अनेक कंगोरे आहेत वेगळे वेगळे, आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळेस जेव्हा कोर्टात केस गेलेली असते तेव्हा वेदर इट इज अ फॉरेस्ट प्रोड्यूस ऑर नॉट याच्यावर बरंचसं डिफेन्स आणि जो प्रोसिक्यूट करणं असतो त्याच्यात चर्चा होत असते. त्यामुळे आपल्याला फॉरेस्ट प्रोड्यूसची व्याख्या माहित असणं अतिशय आवश्यक आहे. आता हा कायदा काय म्हणतो की काय फॉरेस्ट प्रोड्यूस काय आहे. आता फॉरेस्ट प्रोड्यूस इन्क्लुड्स, परत इथं काय आलं, इन्क्लुड्स आलं, मीन्स नाही आलं.
म्हणजे फॉरेस्ट प्रोड्यूस इन्क्लूड म्हणजे फॉरेस्ट प्रोड्यूस तुम्हाला जे काही वाटते म्हणजे फॉरेस्ट होणार ते तर आहेच, याच्या व्यतिरिक्त इन्क्लूड्स. आता याच्यात ए बी असे दोन पार्ट आहेत आणि त्याच्यात ए आणि बी मध्ये काय काय लिहिलेलं आहे. द फॉलोइंग वेदर फाउंड इन और ब्रॉड फ्रॉम अ फॉरेस्ट ऑर नॉट. म्हणजे आता जे आपण बघत आहोत ए मध्ये, हे जंगलात सापडलेला असो, जंगलातून आणलेला असो अथवा नसो म्हणजे शेतात आणलेला असेल तरी दॅट इज अ फॉरेस्ट प्रोड्यूस. काय टिंबर. आता टिंबर म्हटलं की परत टिंबरची व्याख्या आहे खाली, व्हॉट इज टिंबर. परंतु इथं देताना टिंबर, चारकोल, कॅटेच्यू, वूड ऑइल, रेझिन, नॅचरल वार्निश, बार्क, लॅक, महुआ फ्लॉवर, महुआ सीड. आता महुआ सीड, कथ, आपटा आणि टेंभुर्णी लीव्हज हे सगळे आपले महाराष्ट्राचे अमेंडमेंट्स आहेत. रोशा ग्रास इन्क्लुडिंग ऑइल डिराइव्ड देअर ऑफ राउल्फिनिया सर्पेंटिना अँड मायरोबिलॉन्स अँड द फॉलोइंग. आता हा ए मध्ये झालं. आता ए मध्ये हे विस्तृत आहे की हे जे सांगितलं तुम्हाला म्हणजे ते मग आता टिंबर म्हणजे लाकूड असेल, कोळसा असेल, काथ असेल, एखाद्या लाकडाचं ऑइल असेल, रेझिन असेल, बार्क असेल, महुआची फुलं, टेंभुर्णीची पानं, आपट्याची पानं, रोशाचं गवत, हे सगळं जंगलातलं आणलेलं असो किंवा नसो थोडक्यात, पण ते कशाच्या डेफिनेशन मध्ये येणार आहे, वनोपज फॉरेस्ट प्रोड्यूसच्या डेफिनेशन मध्ये येणार आहे. फार महत्वाचं हे लक्षात घ्या. त्यामुळेच जेव्हा शेतात सुद्धा तेंदूची पानं कलेक्ट केली जातात, आपट्याची पानं केली जातात, ते सुद्धा फॉरेस्ट प्रोड्यूस असल्याने आपला कायदा जो आहे त्याच्यावर चालू शकतो. तसंच मायरोबिलॉन्स. आता इथं तुम्हाला जेव्हा कोर्टात जेव्हा जातो आपण त्यावेळेस मात्र प्रत्येक याच्यातल्या प्रत्येक शब्दाची तिथं परत फोड होत असतील की वूड ऑइल मध्ये मग चंदनाचं ऑइल येईल का, मग आणखी कुठले ऑइल येईल, मायरोबिलॉन्स म्हणजे काय, त्याची काय व्याख्या आहे. ह्याच्यात पर्टिक्युलरली हिरडा, बेडा, आवळा हे मायरोबिलॉन्स मध्ये इन्क्लूड होतात. तर हे सगळे जंगलातनं आणलेले असो किंवा नसो. परंतु बी, आता चौथ्याचा ए हा झाला आणि बी, द फॉलोइंग व्हेन फाउंड इन और ब्रॉड फ्रॉम अ फॉरेस्ट, दॅट इज टू से. म्हणजे आता आपण जे वाचणार आहोत ते फक्त जंगलात आणलेलं असेल तरच फॉरेस्ट प्रोड्यूस आहेत. ट्रीज अँड लीव्ज एक दिलेले, ट्रीज अँड लीव्ज, फ्लॉवर्स अँड फ्रुट्स अँड ऑल अदर पार्ट्स ऑर प्रोड्यूस नॉट हिअर इन अंडर मेन्शन ऑफ ट्रीज. म्हणजे झाडाच्या सगळ्या इतर जे काही असतील पार्ट्स ते जर जंगलात आणले तरच फॉरेस्ट प्रोड्यूस आहेत, बाहेर आणलेले नाहीत. फ्लॉवर्स अँड फ्रुट्स म्हणजे थोडक्यात इतर फ्रुट्स आहेत. म्हणजे समजा करवंद आहेत, करवंद तुम्ही जंगलात आणली तर ते फॉरेस्ट प्रोड्यूस आहेत, शेतात आणली तर फॉरेस्ट प्रोड्यूस नाही आहेत. प्लांट्स नॉट बिंग ट्रीज. आता जे प्लांट्स झाडं नाही आहेत म्हणजे ग्रासेस असतील, क्रिपर्स असतील, रीड्स असेल, मॉस असेल, अँड ऑल पार्ट्स ऑर प्रोड्यूस ऑफ सच प्लांट्स. आणि अशा प्लांट्सचे सगळे इतर पार्ट्स असतील ते. म्हणजे आता समजा आपल्याकडं भीमाशंकर मधनं आपण हे शेवाळं गोळा करून आणलं तर ते फॉरेस्ट प्रोड्यूस मध्ये आलं. ते जर बाहेर आणलं तर मात्र ते मॉस जो आहे तो फॉरेस्ट प्रोड्यूस मध्ये येणार नाही. आता ह्याच्यात पहा, वाईल्ड एनिमल्स अँड स्किन, टस्क, हॉर्न, बोन, सिल्क, ककून, हनी अँड वॅक्स अँड ऑल अदर पार्ट्स ऑफ प्रोड्यूस ऑफ एनिमल्स. म्हणजे वन्य प्राण्यांच्या सगळ्या आपण ज्याला वन्य प्राण्यांपासून मिळणारे जे काही इतर गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या फॉरेस्ट प्रोड्यूस आहेत. कधी, जर त्या जंगलात आणलेल्या असतील तरच, हे लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या झू मध्ये एखादा टायगर मेला तर त्याची स्किन फॉरेस्ट प्रोड्यूस होईल का? ऍज पर इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927 या कायद्यासाठी ते होणार नाही. परंतु जंगलात आणलेला जर असतो तर त्याची स्किन मात्र फॉरेस्ट प्रोड्यूस होईल. याचप्रमाणे पीट, सरफेस सॉइल, रॉक अँड मिनरल्स हे जर फॉरेस्ट मधून आणले तरच फॉरेस्ट प्रोड्यूस होतील. आणि ही व्याख्या फार महत्वाची आहे कारण बरेचसे कायद्याच्या पुढच्या तरतुदी आहेत ह्या फॉरेस्ट प्रोड्यूस साठी आहेत, वनोपजासाठी आहेत. म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला न्यायालयात सिद्ध करावी लागते की बाबा हे वनोपज आहे आणि तरच पुढे प्रॉसिक्युशन होईल, तरच पुढे शिक्षा होईल. ते तुम्ही जर तेच सिद्ध करू शकला नाही, समजा एक बैलगाडी आहे आणि त्याच्यातनं माती आणलेली आहे
किंवा मुरुम आणलेला आहे. आता ही आपल्याला लक्षात आलं की बाबा हे तुम्ही पकडलं आणि तुम्हाला सांगितलं की बाबा हे मुरुम आहे, याला आता तुम्ही शिक्षा करा, तुम्ही नेलो कोर्टात. तर तुम्हाला आधी हे सिद्ध करावं लागेल की बाबा ही माती किंवा हा मुरुम आहे, हा जंगलात आणलेला आहे म्हणून तो फॉरेस्ट प्रोड्यूस आहे. पण तुम्ही जोपर्यंत ते जंगलात आणलेलं आहे हे सिद्ध करत नाही तोपर्यंत ते फॉरेस्ट प्रोड्यूसच्या व्याख्येत येत नाही. आणि तुम्ही जर ते सिद्ध करू शकला नाही तर आपोआपच तुम्हाला कोर्टात पण तुमची केस सिद्ध करता येत नाही. त्यामुळं सगळ्यांनी जे पेपरला बसणार आहेत त्यांनी हा 2चा 4 व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठेही तुम्हाला पेपरमध्ये येणारच कुठे ना कुठं फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजे काय, तर हा 2चा 4 आहे आणि जसं काही दिलेलं आहे तिथं तसं सगळं उतरवून काढणं आवश्यक आहे. आणि त्याच्यातले प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की तो मीन्स आहे का इन्क्लुड्स आहे, ह्या गोष्टी लक्षात घेऊन हे आपल्याला लिहिणं अतिशय आवश्यक आहे. याच्यानंतर अमेंडमेंट करून 4A मध्ये ओनर, पोलीस ऑफिसर, रेव्हेन्यू ऑफिसर, हे रिव्हर हे शब्द दिलेले आहेत, ते वाचा तुम्ही, पण ते तेवढेशे महत्वाचे नाहीत. याच्यातला 2चा 6 नंतर जो दिलेला आहे टिंबर, म्हणजे आता जसं आपण वरती म्हटलं फॉरेस्ट प्रोड्यूस इन्क्लुड्स टिंबर, हा टिंबर जंगलात आणलेला असो किंवा नसो तो फॉरेस्ट प्रोड्यूस आहेच. पण टिंबर म्हणजे काय, लाकूड म्हणजे काय, तर त्याची व्याख्या दिलेली आहे इथं. टिंबर इन्क्लुड्स ट्रीज when they have fallen or have been felled, and all wood whether cut up or fashioned or hollowed out for any purpose or not. म्हणजे बऱ्याच वेळेस प्रश्न असा पडतो की सॉमिलवर चौपट केलेली आहे लाकडाचा, तर ते टिंबर या व्याख्येत येणार का नाही, त्याला फॅशन केलेले, त्याला सॉन केलेले. तर ह्याच्यात टिंबर म्हणजे असं सगळं लाकूड, म्हणजे झाड पडल्यानंतर जे काही राहत आहे ते सगळं काही हे टिंबर या व्याख्येत येणार आहे. आलं लक्षात. includes trees when they have fallen or have been felled, and all woods whether cut up or fashioned, म्हणजे तुम्हाला नंतर त्याचे तुम्ही भाग केलेले असतील, त्याच्या काय म्हणतात चौकटी केलेल्या असतील, जे काही केलेले असेल तरी ते टिंबरच्या व्याख्येत येणार आहे. आणि 7व्या नंबरचा ह्याच्यात आहे व्याख्यामधलं, म्हणजे सेक्शन 2चा 7 हा महत्वाचा आहे. ट्रीज. ट्रीज म्हणजे काय, तर ट्रीज इन्क्लूड पाम्स, बांबूज, स्टम्प्स, ब्रशवूड अँड केन्स. आता ह्याच्यात ना स्टम्प्स म्हणजे थूट जे आहेत ते सुद्धा ट्रीच्या व्याख्येत येतात, परंतु आता आपण मात्र बांबू याला मात्र ह्याच्यातनं काढून टाकलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या व्याख्या ज्या आहेत याच्यात फक्त 7 व्याख्या आहेत, या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत की ह्याच्यातले पण अगदी महत्वाचे जे आहेत, फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणजे काय, टिंबर म्हणजे काय, कॅटल म्हणजे काय आणि फॉरेस्ट ऑफिसर काय, ह्या 4 महत्वाच्या व्याख्या आहेत, या तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे. हे हा एक महत्वाचा होता म्हणून आपण याच्यावर जास्त वेळ घेतला, कारण याच्यातलं सेक्शन 2 याच्यावर हमखास तुम्हाला 5 ते 6 मार्कांचा काही ना काही प्रश्न असतो. त्यामुळं कधीही तुम्हाला पेपरमध्ये आलं तर हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. आता याच्यानंतर आपण जाणार आहोत प्रकरण 2 कडं, म्हणजे चॅप्टर 2 कडं. आता हा प्रकरण 2 जे आहे हे पूर्णपणे राखीव वन कशा प्रकारे तयार करायचं याच्यासाठी आहे. प्रकरण 2 मध्ये टोटल जे आहे प्रकरण 2 याच्यात कलम 3 ते 27 आहेत, आणि या 3 ते 27 मध्ये राखीव वन कशा प्रकारे करायचं, राखीव वन शासन कसं करू शकतं, त्याच्यातले फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर जो असतो तो कसे त्याची एन्क्वायरी करतो आणि त्याचं पब्लिकेशन कसं होतं, आणि राखीव वनामध्ये काय कुठले कृत्य अलाउड आहेत, कुठले कृत्य अलाउड नाही, त्याच्यासाठी शिक्षा काय. म्हणजे राखीव वनाबद्दल कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला काय करायचंय, तुमच्याकडे तुम्ही जो घेऊन गेलेला आहात बेअर, त्यातला चॅप्टर 2 उघडायचा आहे. त्या चॅप्टर 2 मध्ये राखीव वनाबाबतच्या सगळ्या प्रश्नांची सगळी उत्तरं तुम्हाला मिळतील. म्हणजे कुठेही रिझर्व्ह फॉरेस्ट असा शब्द आला की तुम्हाला चॅप्टर 2 पाहायचंय आणि त्याच्यातल्या प्रोव्हिजन पाहायचे आहेत. ठीक आहे. आता जेव्हा आपण राखीव वनच्या चॅप्टर 2च्या तरतुदींचा अभ्यास करू त्यावेळेस एक लक्षात घ्या की ह्याच्यातला 3 नंबर जो आहे तो फार महत्वाचा आहे, की आपण राखीव वन कशाला करू शकतो. हे कशात दिलेले 3 सेक्शनला दिलेले आहे.
की बाबा एखादी शेतकऱ्याची जागा आहे किंवा एखादी खाजगी जागा आहे, तर मी ते राखीव वन करू शकतो का? असं जर विचारलं तुम्हाला की बाबा एखादा खाजगी जागा तुम्हाला राखीव वन डिक्लेअर करायची, तर करता येईल का? तर ह्याच्यासाठी हा नियम 3 अतिशय महत्वाचा आहे. नियम 3 असा म्हणतो, द स्टेट गव्हर्नमेंट मे कॉन्स्टिट्यूट एनी फॉरेस्ट लँड or wasteland which is the property of government or over which the government has proprietary rights, or to the whole or any part of the forest produce of which government is entitled a reserve forest in the manner hereinafter provided. म्हणजे या प्रकरणात दिल्याप्रमाणे एखादं वनाचं क्षेत्र किंवा अगदी वेस्टलँड सुद्धा शासन राखीव वन म्हणून डिक्लेअर करू शकतं किंवा राखीव वन त्याला करू शकतं, पण त्याला कंडिशन आहे की एकतर ती शासनाची मालमत्ता असली पाहिजे, राज्य शासनाची मालमत्ता असली पाहिजे, आणि किंवा त्याच्यावर शासनाचे हक्क असले पाहिजेत, पार्ट मध्ये किंवा फुल्ली. प्रोप्रायटरी राईट्स टू द होल ऑर एनी पार्ट ऑफ द फॉरेस्ट प्रोड्यूस, किंवा फॉरेस्ट प्रोड्यूसला पण ते करू शकतात. पण इथं आपण लँडशी संबंधित विचार करतोय, कारण मेनली रिझर्व्ह फॉरेस्ट हे आपण लँडच्या बाबत करतो, आणि त्या जमिनीवर असं कुठलंही क्षेत्र जे शासनाच्या मालकीचं आहे आणि ज्याच्यावर शासनाचे प्रोप्रायटरी राईट्स म्हणजे अधिकार आहे, तेच फक्त शासन राखीव वन म्हणून घोषित करू शकतो, इतर नाही. त्यामुळे सेक्शन 3 लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे की पॉवर्स कशाच्या शासनाला कुठली लँड करू शकतो, फक्त ज्याच्यावर शासनाचा अधिकार आहे. मग ते वेस्टलँड असो की फॉरेस्ट लँड असो, दॅट डझंट मॅटर, परंतु अधिकार शासनाचे राईट्स असणं अतिशय आवश्यक आहे. मग आता याच्यातल्या सेक्शन 4 पासून जी सुरुवात होती ते सेक्शन 20 पर्यंत, याच्यात 2 नोटिफिकेशन काढतो आपण. एक नोटिफिकेशन सेक्शन 4चं असतं आणि एक नोटिफिकेशन सेक्शन 20चं असतं. तुम्हाला बऱ्याच वेळेस एक मोठा प्रश्न जर त्यांनी सब्जेक्टिव्ह टाईप केला, तर मात्र तुम्हाला हे सेक्शन 4 पासून सेक्शन 20 पर्यंत थोडक्यात सगळं द्यावं लागतं, की बाबा राखीव वन कशा प्रकारे घोषित केलं जातं हे स्पष्ट करा. आणि मात्र हा जेव्हा प्रश्न असतो तो कमीत कमी 15 मार्काला तरी असतो. मात्र ह्या प्रोव्हिजन्स तुम्हाला माहिती आहे की आपल्याला याच्यात सेक्शन 4 मध्ये पहिलं नोटिफिकेशन आणि सेक्शन 20 मध्ये नोटिफिकेशन, म्हणजे राखीव वन घोषित करण्याची जर प्रोसिजर आली तर तुम्हाला पुस्तकात पाहून सेक्शन 4 ते सेक्शन 20 थोडक्यात द्यावं लागतं. आणि हे थोडक्यात देण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय काय, तर तुम्ही अनुक्रमणिका पाहायची आपल्या ऍक्टची आणि त्याच्यात जायचं आणि अनुक्रमणिकामध्ये जे दिलेलं असतं ते सरळ उतरवून काढायचं. आता तुम्ही अनुक्रमणिका जर पाहिली चॅप्टर 2 ऑफ रिझर्व्ह फॉरेस्ट, तर त्यात सेक्शन 3 ते सेक्शन 20 पर्यंत वेगळे वेगळे तुम्हाला दिलेले आहेत की तो ऍक्ट कशाशी निगडीत आहे. म्हणजे सेक्शन 3 पॉवर टू रिझर्व्ह फॉरेस्ट, 4 नंबर नोटिफिकेशन बाय स्टेट गव्हर्नमेंट, 5-12 ऑफ एक्रोल ऑफ फॉरेस्ट राईट, 6 प्रोक्लेमेशन, 7 एन्क्वायरी, 8 पॉवर्स ऑफ फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर, 8 नो एक्सटिंक्शन ऑफ राईट्स, 10 ट्रीटमेंट ऑफ क्लेम्स, 11 पॉवर टू एक्वायर लँड, 12 ऑर्डर्स ऑन क्लेम्स, 13 रेकॉर्ड टू बी मेड बाय द एफएसओ, 14 रेकॉर्ड वेअर ही ऍडमिट्स क्लेम, 15 एक्झरसाइज ऑफ राईट्स ऍडमिटेड, 16 कम्युटेशन ऑफ राईट्स, 17 अपील, 18 अपील, 19 प्लीडर्स आणि 20 नोटिफिकेशन डिक्लेअरिंग फॉरेस्ट रिझर्व्ह. म्हणजे थोडक्यात हा अनुक्रमणिकामध्ये जायचं आणि त्याच्यात जे काही दिले त्याचं थोडक्यात एकेका ओळीत तुम्हाला दिलं तरी सेक्शन 4 पासून सेक्शन 20 पर्यंतचा प्रवास कसा होतो हे तुम्हाला लिहून काढता येऊ शकेल. 15 मार्काचा हा प्रश्न असतो बऱ्याच वेळेस, त्याच्यामध्ये जर सब्जेक्टिव्ह आला तर, त्यामुळे हे लक्षात ठेवणं फार आवश्यक आहे. आता सेक्शन 4 फार महत्वाचं आहे, कारण सेक्शन 4 मध्ये पहिलं नोटिफिकेशन निघतं की राज्य शासनाचा असं मत आहे किंवा राज्य शासनाचा असा डिसिजन झाला आहे की आम्हाला अशी अशी लँड आहे ही रिझर्व्ह फॉरेस्ट डिक्लेअर करायची. हे पहिलं नोटिफिकेशन सेक्शन 4चं निघतं. कुठल्याही गव्हर्नमेंटच्या लँडचं रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये रूपांतर करण्यासाठी पहिली प्राथमिक फर्स्ट पायरी जी आपण म्हणतो ती सेक्शन 4चं नोटिफिकेशन आहे. आणि सेक्शन 4चं नोटिफिकेशन ह्याच्यासाठी महत्वाचं आहे कारण सेक्शन 4चं नोटिफिकेशन जोपर्यंत त्याची एन्क्वायरी होऊन सेक्शन 20 मध्ये रूपांतरित होत नाही तोपर्यंत
त्याला सेक्शन 20च्या सगळ्या तरतुदी लागू होतात. म्हणजे असं नाही की बाबा सेक्शन 20 झालं नाही म्हणून त्याला तरतुदी लागू होत नाही. जोपर्यंत ही एन्क्वायरी होत नाही तोपर्यंत सेक्शन 4 इज एज गुड एज रिझर्व्ह फॉरेस्ट सारखंच त्याला असतं. त्या तरतुदी लागू होतात, परंतु त्याचं सेक्शन 20चं रूपांतरित अतिशय महत्वाचं आहे, कारण ते फायनल नोटिफिकेशन होतं. त्यामुळे सेक्शन 4 हे प्रिलिमिनरी नोटिफिकेशन, थोडक्यात सेक्शन 20 हे फायनल नोटिफिकेशन. आणि 4 ते 20 मध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसिजर दिली गेलेली आहे की हे कसं कसं करायचं. तर आपण थोडक्यात पाहूया की हे याच्यामधल्या तरतुदी काय आहेत. तर मी तुम्हाला आता सांगितलं की सेक्शन 4 काय म्हणतो की वेअर एज इट हॅज बीन डिसाइडेड टू कॉन्स्टिट्यूट एनी लँड रिझर्व्ह फॉरेस्ट, द स्टेट गव्हर्नमेंट शॅल इश्यू अ नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. राजपत्रात तुम्हाला नोटिफिकेशन द्यावं लागतं. डिक्लेअरिंग दॅट इट हॅज बीन डिसाइडेड टू कॉन्स्टिट्यूट सच लँड रिझर्व्ह फॉरेस्ट. कुठलंही क्षेत्र तुम्हाला राखीव वन करायचंय. स्पेसिफाईंग ॲज निअरली ॲज पॉसिबल द सिच्युएशन अँड लिमिट्स ऑफ सच लँड. त्याचं थोडक्यात डिस्क्रिप्शन द्यायचं की कुठं आहे ते, त्याच्या बाउंड्रीज कुठं कुठं आहेत. अर्थात हे बाउंड्रीज देताना अगदी नाला वाहतो असेल, रस्ता जात असेल असं दिलं तरी चालू शकतं. आणि या सेक्शन 4 मध्ये सेक्शन 4चा 1चा सी फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरचं अपॉइंटमेंट आहे. तुम्हाला जर एक आला की कुठल्या नियमांतर्गत फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरची नेमणूक केली जाते, तर इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927च्या सेक्शन 4च्या 1च्या सी प्रमाणे अपॉइंटिंग अन ऑफिसर कॉल्ड द फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर. आता याचं काम काय असतं फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरचं, तर टू एन्क्वायर इन टू ऑर डिटरमाइन द एक्झिस्टन्स, नेचर अँड एक्सटेंट ऑफ एनी राईट्स. म्हणजे जेव्हा एखादं क्षेत्र रिझर्व्ह फॉरेस्ट डिक्लेअर करण्याचा शासन मनोदय व्यक्त करतो, तेव्हा अशा क्षेत्रावर खूप असलेले राईट्स किती प्रमाणात आहेत राईट्स in or over any land comprised within such limits produce and to use as provided in this act. हक्क किंवा राईट्स आहेत इतर व्यक्तींचे अशा लँडवर हे डिटरमाइन करायचं आणि अशा राईट्स बद्दल मग पुढे काय काय करायचं हे सेक्शन पुढच्या 5 ते 18 मध्ये दिलेलं आहे. 5 ते 18 प्रोसिजर टू बी अडॉप्टेड टू डिक्लेअर रिझर्व्ह फॉरेस्ट. म्हणजे 5 ते 18 मध्ये सगळी जी काही कारवाई करायची ती कोणी करायची आहे, फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरने करायची आहे. येते लक्षात. त्यामुळं 5 ते 18 जे आहे हा पूर्णपणे फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरचा आहे. मग तो काय करू शकतो की पहिला 5 नंबरचा असं सांगतो की एकदा तुम्ही हे सेक्शन 4चं नोटिफिकेशन काढलं की अशा क्षेत्रावर कुठल्याही व्यक्तीला नवीन राईट्स घेता येत नाहीत किंवा त्याच्यावर तो तयार करणार नाही नवीन राईट्स. बार ऑफ एक्रुअल ऑफ फॉरेस्ट राईट्स. म्हणजे थोडक्यात कुठल्याही व्यक्तीस किंवा संस्थेस अशा सेक्शन 4 डिक्लेअर झालेल्या क्षेत्रावर त्या तारखेपासून कुठलेही नवीन राईट्स तिथं घेता येणार नाहीत किंवा तुम्हाला ती जमीन विकत घेणं किंवा त्याच्यावर कर्ज करणं असल्या कुठल्याही गोष्टी म्हणजे नो न्यू राईट्स. बार ऑफ एक्रुअल ऑफ फॉरेस्ट राईट्स आहे. आता हा झाला 5 की बाबा नवीन राईट्स येऊ शकत नाहीत. 6 मध्ये काय करायचंय की असं 4चं नोटिफिकेशन निघाल्यावर फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर एक प्रोक्लेमेशन डिक्लेअर करतो. काय करतो, प्रोक्लेमेशन बाय फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर. तर त्याच्यात काय करतो की त्या जागेचं स्पेसिफाय करतो की कुठं आहे ती जागा नक्की, आणि ती जागा जर रिझर्व्ह फॉरेस्ट डिक्लेअर झाली तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतील, म्हणजे त्याचे परिणाम काय असतील हे पण तो सांगतो त्याच्यात. आणि फिक्सिंग अ पिरियड ऑफ नॉट लेस देन 3 महिने, एक 3 महिन्याचा काळ देतो. आता 3 महिने आपण महत्वाचे, किती महिन्याचा काळ असतो तर 3 महिन्याचा. कशासाठी, की कुठल्याही व्यक्तीला जर वाटलं की माझ्या याच्यावर काही राईट्स आहेत, की मला माझ्या घराकडे जाणारा रस्ता ह्या जमिनीतून जातोय, या देवळामध्ये आम्ही वर्षानुवर्ष पूजा करतो तो राईट आहे आमचा, किंवा याच्यात पाणी आम्ही शेतासाठी वापरतो तो राईट आहे, किंवा या जंगलात सरपण आणण्याचं जनावर चारण्याचं आमचा राईट आहे,
असा कुठलाही राईट जर असेल त्याचा, तर त्या राईट बद्दल 3 महिन्याची तो मुदत देतो त्या पर्सनला, की तुम्ही तुमचे जे काही क्लेम्स असतील ते लेखी स्वरूपात त्या फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरकडे द्यायचे आहेत. मग सेक्शन 7 अंतर्गत फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर अशा त्याच्याकडे आलेल्या सगळ्या राईट्सची एन्क्वायरी करतो. ठीक आहे. सेक्शन 7 काय आहे? एन्क्वायरी बाय फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर, की जे काही त्याच्याकडे क्लेम्स आलेले असतील या सेक्शन 6 अंतर्गत, तर याची सगळ्याची तो एन्क्वायरी करतो. आणि अशी एन्क्वायरी करताना त्याला काही पॉवर्स लागतील. तर फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरला याच्यात मॅजिस्ट्रेटचे म्हणजे सिव्हिल कोर्ट्सचे किंवा पॉवर्स दिलेले आहेत. सेक्शन 8 अंतर्गत कुठल्याही राईट्सची एन्क्वायरी करण्यासाठी फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरला पॉवर्स ऑफ ए सिव्हिल कोर्ट. आता सिव्हिल कोर्टचे पॉवर्स म्हणजे काय, की बाबा त्या माणसाला सांगितलं जायचं की तू या तारखेला हजर राहा, तुझ्याकडे असलेले डॉक्युमेंट्स प्रोड्यूस कर, काही साक्षीदार असतील तर ते आण. सिव्हिल कोर्टाला जे काही पॉवर्स असतात एखाद्या केसची एन्क्वायरी करण्याची, तर असे सगळे पॉवर्स त्या फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरला याच्या खाली दिलेले असतात. आणि समजा एखाद्याचा हक्क आहे पण त्यांनी त्या 3 महिन्याच्या कालावधीत असं काही सांगितलंच नाही त्या फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरला, किंवा क्लेमच केला नाही एखादा अधिकार, तर सेक्शन 9 खाली असा जो काही अधिकार राईट्स असतील हे सगळे राईट्स काय होतात? एक्सटिंक्शन होतात. म्हणजे जर तुम्ही ते 3 महिन्याच्या कालावधीत त्याच्या फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरकडे क्लेमच केला नाही, तर असे सगळे राईट्स मात्र सेक्शन 9 खाली एक्सटिंक्ट होतात किंवा संपतात. आता फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर काय करतो? त्याला सिव्हिल कोर्टाच्या पॉवर्स दिलेले आहेत. मग तो सेक्शन 10 खाली असे जे काही क्लेम्स आलेले असतील त्याच्या खाली त्याची एन्क्वायरी करतो आणि त्याच्यात त्याला विविध राईट्स दिलेले आहेत, की तो काही राईट्स विकत घेऊ शकतात, किंवा त्याच्यातला एखादा त्याला वाटलं की ही जमीन आहे याच्यातला एक भाग आहे, हा राईट आपण त्या एखाद्या माणसाला दिलाय आणि त्यामुळे ते रिझर्व्ह फॉरेस्ट करणं शक्य नाहीये, तर असं भाग तो वगळू पण शकतो त्याच्यातनं. जे सेक्शन 4 मध्ये सांगितलेलं आहे आपण डिक्लेअर करायचं, त्याच्यातनं जमिनीचा एखादा भाग तो वगळू शकतो. एखादा फॉरेस्ट राईट ऍक्ट समजा त्या जमिनीत आहे पण त्याला लागूनच इतर क्षेत्र आहे की जिथं तो राईट चालू शकतो, तर तो राईट तिकडे तो त्यांना सांगतो की त्या माणसांना तुमचे जनावर तुम्ही इथं चरण्याऐवजी त्या क्षेत्रात चरा, किंवा त्याचा तो परचेस पण तो राईट करू शकतो. म्हणजे एकंदरीत सगळ्या राईट्सची एन्क्वायरी करून त्याचा तो ते राईट्स एकतर दुसऱ्या क्षेत्रामध्ये वळती करून करू शकतो किंवा त्याच्याऐवजी त्यांना कॉम्पेन्सेट करू शकतो. आता याच्यामध्ये 10 मध्ये जे दिलेले शिफ्टिंग कल्टिवेशन बाबत मी तुम्हाला सांगितले, की तसेच जे आहेत ते त्यांना इतर क्षेत्र देऊ शकतात किंवा चर्चा करून ते राईट्स तो अक्वायर करू शकतो. आता 11 मध्ये हे दिलेलं आहे त्यांनी, in the case of a claim to a right in or over any land other than a right of way and right of pasture or a right of forest produce or a water course, हे राईट सोडून जर एखाद्याचा वेगळा राईट असेल तर तो काय करतो की इफ सच क्लेम इज ऍडमिटेड इन होल ऑर इन पार्ट, त्यांनी जर असा क्लेम ऍडमिट केला तर त्याला काय करावं लागतं? एक्सक्लूड सच लँड फ्रॉम द लिमिट्स ऑफ द प्रोपोज फॉरेस्ट, म्हणजे तेवढे क्षेत्र ते वगळावं लागतं. कम टू एन अग्रीमेंट विथ द ओनर देअर ऑफ फॉर द सरेंडर ऑफ हिज राईट, किंवा त्याचं मन वळती करून ते बाबा तो आता हा राईट तुझं सोडून द्या असं सांगावं लागतं. अँड प्रोसीड्स टू अक्वायर सच लँड इन द मॅनर प्रोव्हाइडेड बाय द लँड ॲक्विजिशन ऍक्ट 1894, किंवा आपल्याला अधिग्रहण जमीन अधिग्रहण कायदा 1894 जो आहे त्याच्याप्रमाणे त्याला असा राईट तो विकत म्हणजे त्याला अक्वायर करावा लागतो. तर ह्या सगळ्या पॉवर्स ज्या दिलेल्या आहेत, म्हणजे जर प्रश्न असाला की फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरचे काय काय पॉवर आहेत, तर तुम्हाला जसं मी आता सांगितलं की हे जे सेक्शन्स आहेत कधीपासून, तर जवळपास सेक्शन 6, 7, 8, 9, 10 आणि सगळ्यात महत्वाचा 11 याच्याप्रमाणे त्याला या सगळ्या राईट्स बद्दल पॉवर्स दिलेल्या आहेत सिव्हिल कोर्टाच्या, त्या सगळ्या तुम्हाला नमूद कराव्या लागतील. थोडक्यात ही सगळी प्रोसिजर कशाची आहे? सेक्शन 4 पासून सेक्शन 20 कडे जाणारी फॉरेस्ट राईट्स ऍक्ट बाबत किंवा फॉरेस्टवर असलेल्या वेगळ्या वेगळ्या राईट बाबत
सेटलमेंट फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरनी करायच्या चौकशीबाबतची आहे. आणि नंतर याच्यामध्ये पुढे सुद्धा 13, 14, 15 जो आहे त्याच्यात तेच आहे की रेकॉर्ड टू बी मेड, त्यांनी कुठल्या प्रकारचा रेकॉर्ड ठेवायचा फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरने, म्हणजे त्या माणसाचं नाव, त्याच्या वडिलांचं नाव, त्याचं कास्ट, रेसिडेन्स, ऑक्युपेशन, हे सगळं दिलेलं आहे. आणि जे राईट्स ऍडमिट केले त्याच्याबद्दल त्यांनी कुठं कसं जायचं, जे रिजेक्ट केले त्याचं कसं जायचं, याच्याबद्दल त्यांनी 13, 14, 15 मध्ये सांगितलेलं आहे. 16 मध्ये काय म्हणतात पहा, इन केस द फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर फाइंड्स इट इम्पॉसिबल having due regard to the maintenance of the reserve forest to make such settlement under section 15 as shall ensure the continued exercise of the said rights to the extent so admitted, he shall, subject to such rules as the state government may make in his behalf, commute such rights by the payment to such persons of a sum of money in lieu thereof or by the grant of land or in such other manner. म्हणजे कुठलाही राईट असेल त्याला तो सेटल करावा लागतो. म्हणजे त्याला वाटलं की एखादा होतच नाही सेटल तरी तो विकतही घेतो, त्याला पैसे देऊन तो विकत घेऊ शकतो. कम्युटेशन ऑफ द राईट्स. आता 16 पर्यंत ह्या पॉवर्स त्याच्या आहेत, परंतु 16 पर्यंत त्यांनी जे काही केलं की किती पैसे दिले किंवा त्याला दुसरी जमीन दिली किंवा तो नाकारला, तर अशासाठी अपील करण्याचं पण प्रोव्हिजन याच्यामध्ये आहे सेक्शन 17 मध्ये. म्हणजे एफएसओच्या ऑर्डरच्या विरुद्ध अपील जर करायचं असेल तर सेक्शन 17 असं म्हणतो, एनी पर्सन हु हॅज मेड अ क्लेम अंडर द ऍक्ट और एनी फॉरेस्ट ऑफिसर और अदर पर्सन generally or specially employed by the state government in this behalf may within 3 months from the date of the order pass on such claim by the forest settlement officer under section 11, 12 आणि 15 और 16. म्हणजे एफएसओ ला 11, 12, 15 आणि 16 मध्ये वेगळ्या वेगळ्या ऑर्डर्स करतो तो, राईट्स ऍक्सेप्ट करण्याच्या किंवा रिजेक्ट करण्याच्या. तर ह्याच्या विरुद्ध प्रेझेंट अन अपील फ्रॉम सच ऑर्डर टू सच ऑफिसर ऑफ द रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑफ रँक not lower than the collector than that of a collector has the state government may by notification in the official appointed to hear appeals from such order. म्हणजे एकतर सेक्शन 17 खाली फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरनी जी काही ऑर्डर्स केलेले आहेत विविध सेक्शन मध्ये 11, 12, 15 आणि 16 खाली ते ऑर्डर्स करू शकतात. याच्या विरुद्ध कोण अपील करू शकतं? एक तर तो मनुष्य ज्याचा राईट होता तो पण अपील करू शकतो, त्याशिवाय फॉरेस्ट ऑफिसर पण अपील करू शकतात. म्हणजे फॉरेस्ट ऑफिसरला वाटलं की नाही आता हे जे फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरने हे जे राईट्स मान्य केलेले आहेत ते बरोबर नाहीयेत, असा काही राईटच नाहीये, किंवा जे त्यांनी ठरवलंय की एवढा एरिया ह्याच्यातनं वगळून टाकायचा ते काही योग्य नाही, तर फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरच्या अशा ऑर्डरच्या विरुद्ध फॉरेस्ट ऑफिसर किंवा तो मनुष्य हा जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करू शकतो. कशाच्या अंडर? सेक्शन 17च्या अंडर. आणि ह्याच्यात सेक्शन 17 मध्ये आणखी एक फार महत्वाची प्रोव्हिजन आहे. कदाचित हे कधी कधी विचारलं जातं की तुम्ही फॉरेस्ट कोर्ट एस्टॅब्लिश करू शकता का? तर येस, provided that the state government may establish a court herein after called the forest court composed of 3 persons to be appointment by the state government, and when the forest court has been so established all such appeals shall be presented to it. समजा राज्य शासनाने एखादं फॉरेस्ट कोर्ट एस्टॅब्लिश केलं तर एफएसओच्या ऑर्डरच्या विरुद्ध सगळे अपील जे असतील ते या सेक्शन 17 खाली एस्टॅब्लिश केलेल्या फॉरेस्ट कोर्ट कडे जातील. लक्षात येते? आता 18 मध्ये जेव्हा तुम्ही अपील करता तर ह्या अपीलवर काय करावं हे दिलेलं आहे सेक्शन 18 मध्ये, की हे अपील आल्यानंतर ते कलेक्टर किंवा कोर्ट यांनी जी ऑर्डर दिलेली असेल, द ऑर्डर पास ऑन द अपील बाय सच ऑफिसर और कोर्ट और बाय द मेजॉरिटी ऑफ द मेंबर्स ऑफ सच कोर्ट एज द केस मे बी shall subject only to revision by the state government be final. म्हणजे त्यांनी जी काही ऑर्डर दिलेली असेल ती फक्त स्टेट गव्हर्नमेंटच बदलू शकतं, अदरवाईज ती
फायनल राहील, म्हणजे कुठल्या दुसऱ्या कोर्टात त्याला चॅलेंज करता येणार नाही. लक्षात, म्हणजे सेक्शन 18 हे अपील बाबत आहे. आता सेक्शन 19 काय आहे? हे प्लीडिंग कोण करणार एफएसओच्या पुढे त्याच्याबद्दल आहे. परंतु तो 19 महत्वाचा नाही, आपल्याला आता सगळ्यात महत्वाचं सेक्शन येतोय 20. आता ही प्रोसिजर झाली की शासनाने 4 मध्ये डिक्लेअर केलं, 5 मध्ये तो एफएसओ नेमला आणि 6 पासून त्यांनी त्याचे जे काही त्याला सिव्हिल कोर्टाचे राईट्स आहेत त्याच्याप्रमाणे प्रोसिजर केली, त्याची सुनावणी झाली, काही राईट्स त्यांनी मान्य केले, काही वगळले, त्याच्यावर अपीलही झालं. त्या अपीलसाठी पण पिरियड आहे बरं का, ते पण लक्षात ठेवा तुम्ही. 1 महिन्याचा पिरियड आहे त्याच्यात. नाही, एनी पर्सन हु हॅज मेड अ क्लेम अंडर दिस मे विदिन 3 months फ्रॉम द डेट ऑफ द ऑर्डर, 3 महिन्यापर्यंत ते अपील करू शकतात. म्हणजे एफएसओ 3 महिन्यापर्यंत त्याचे क्लेम्स ऍक्सेप्ट करू शकतो. त्याच्यानंतर अपील 3 महिन्याचा आहे. मात्र नंतर जो अपील मध्ये जो डिसिजन दिलेला आहे तो स्टेट गव्हर्नमेंटने चेंज केला नाही तर फायनल राहील. आणि मग हे सगळं झाल्यानंतर 20 खाली स्टेट गव्हर्नमेंट फायनल नोटिफिकेशन करतं, एखादं क्षेत्र हे रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर करायचं. पास एखादं रिझर्व्ह फॉरेस्ट डिक्लेअर करायचं असेल तर त्याच्यासाठी एवढा सगळी प्रोसिजर करावी लागते. आता हे 20 खाली कधी करतं शासन? तर ह्या वरच्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजे कुठल्या कुठल्या? तर when the following events have occurred, namely the period fixed under section 6 for preferring claims has lapsed and all claims, if any, made under that section or section 9 have been disposed of by the forest settlement officer. म्हणजे एफएसओ सेक्शन 6 खाली दिलेला पिरियड 3 महिन्याचा संपला आणि सगळे जे काही क्लेम्स आलेले आहेत ते त्यांनी डिस्पोज ऑफ केले. तर इफ एनी सच क्लेम्स हॅव बीन मेड, द पिरियड लिमिटेड बाय सेक्शन 17 फॉर अपीलिंग, म्हणजे परत 3 महिन्याचा, फ्रॉम द ऑर्डर पास ऑन सच क्लेम्स हॅज इलॅप्स्ड and all appeals presented within such period have been disposed of by the appellant officer or the court. म्हणजे अपील करण्याचा पिरियड पण संपला आणि असे केलेले अपील सगळे डिस्पोज ऑफ झाले. अशा ह्या सगळ्या गोष्टी संपल्यावर all lands to be included in the proposed forest which the forest settlement officer has under section 11 elected to acquire under the Land Acquisition Act 1894 have become vested in the government under section 16 of the act. The state government shall publish a notification in the official gazette specifying definitely, according to boundary marks erected or otherwise, the limits of the forest which is to be reserved and declaring the same to be reserved from a date fixed by the notification. म्हणजे सेक्शन 20 च्या 1 मध्ये हे सगळ्या प्रोसिजर संपल्यानंतर राज्य शासन राजपत्रामध्ये घोषित करल. आणि हे घोषित करताना मात्र सेक्शन 4 मध्ये काय केलं तर त्याच्या बाउंड्रीज, रस्ता, कालवा असं आपण काय म्हणतो त्याला नॉमिनल दिलेल्या होत्या. पण 20 मध्ये करताना मात्र स्पेसिफिक बाउंड्रीज द्याव्या लागतात की त्याच्या पश्चिमेला हा गट नंबर, पूर्वेला हा गट नंबर, दक्षिणेला हा, उत्तरेला हा, असं स्पेसिफिक देऊन शासनाला सेक्शन 20 खाली ते रिझर्व्ह फॉरेस्ट डिक्लेअर करावं लागतं. आणि ते रिझर्व्ह फॉरेस्ट कधीपासून होतं फायनली? की 20 मध्ये तारीख दिली जाते, त्या तारखेपासून ते अंतिमतः रिझर्व्ह फॉर राखीव वन म्हणून घोषित केलं जातं. त्यामुळं हे जे रिझर्व्ह फॉरेस्ट डिक्लेअर करण्याचे जी प्रोसिजर आहे ती लक्षात घ्या. कधी हा प्रश्न आला तर तुम्हाला हा चॅप्टर 2 मधल्या सेक्शन 4 पासून 20 पर्यंत जे काही प्रोसिजर आहे ती सांगावी लागणार आहे. आणि 2 नोटिफिकेशन सेक्शन 4 आणि सेक्शन 20 चं लक्षात ठेवायचं. आणि कुठल्या जमिनी रिझर्व्ह फॉरेस्ट करतात येतात हे सेक्शन 3 मध्ये दिलेलं आहे, ते पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता ह्याच्यातल्या ज्या ह्या प्रकरणातल्या प्रकरण 2 मधल्या 21 ते 24 आहे, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर 21 ते 24 मध्ये
अं, हे जे पब्लिकेशन आहे त्याच्याबद्दल दिलेलं आहे की बाबा त्याचं ट्रान्सलेशन करावं लागेल, ते लोकल लँग्वेज मध्ये द्यावं लागेल, विलेज मध्ये लावावं लागेल आणि त्याच्यानंतर कुठलेही राईट्स नवीन येणार नाहीत. हे सगळं त्यांनी दिलेलं आहे 21 ते 24 मध्ये. आणि याच्यात सेक्शन 25 नेक्स्ट सेक्शन 25 पण तेवढाच महत्वाचा आहे. असं कधी कधी विचारलं जातं की कुठल्या कलमांतर्गत वनामधला रस्ता किंवा एखादा वॉटर कोर्स असेल तो थांबवण्याचे अधिकार वन ऑफिसरला आहेत. तर सेक्शन 25 जो आहे तो आहे पॉवर टू स्टॉप वेज अँड वॉटर कोर्सेस इन रिझर्व्ह फॉरेस्ट. म्हणजे समजा एखादा रस्ता रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये जातो, परंतु त्या गावाला जाणारा दुसरा अल्टरनेट रस्ता पण असेल तर रिझर्व्ह फॉरेस्ट मधला रस्ता थांबवण्याचे अधिकार आहेत. The forest officer may, with the previous sanction of the state government or of any officer duly authorized by in this behalf, stop any public or private way or water course in a reserve forest, provided that a substitute for the way or water course so stop, which the state government deems to be reasonably convenient, already exists or has been provided or constructed by the forest officer in lieu thereof. म्हणजे थोडक्यात एखाद्या रिझर्व्ह फॉरेस्टच्या अगदी मधोमध एखादा रस्ता जातो आहे आणि त्यामुळं त्या राखीव वनाचं संरक्षण करणं शक्य होत नाही, तर तो फॉरेस्ट ऑफिसर त्या रस्त्याऐवजी त्या राखीव वनाच्या कडेने, बाउंड्रीच्या कडेने रस्ता त्यांना देऊन हा रस्ता मधोमध जाणारा बंद करू शकतो. ही प्रोव्हिजन आपल्याला आहे सेक्शन 25 खाली. या नियम 25 जे राखीव वनाबाबत आपण बोलतोय प्रकरण 2 मध्ये त्याच्यामध्ये आहे. आता हमखास प्रश्न येणारा म्हणजे सेक्शन 26. सेक्शन 26 मध्ये काय सांगितलेलं आहे की राखीव वन तर मी डिक्लेअर केलं. राखीव वन डिक्लेअर करायला मला पार सेक्शन 4 पासून 20 पर्यंत सगळं करावं लागलं. नंतर 21, 22, 23 मध्ये मी ती प्रोसिजर करून टाकली की त्याला गावात डिक्लेअर करायचं, नवीन राईट्स येणार नाहीत. पण ह्या राखीव वन केल्यानंतर त्या राखीव वनामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीला बंदी आहे आणि त्याच्यासाठी शिक्षा काय आहे हे दिलेलं आहे सेक्शन 26 मध्ये. त्यामुळं अतिशय महत्वाचा राखीव वनाच्या बाबतीत सेक्शन 26 आहे, ज्याच्यावर हमखास प्रश्न असतो. हा तुम्हाला नीट लक्षात ठेवायचा आहे. आणि कधीही राखीव वनात तरतुदी असतील, राखीव वनात कुठल्या कृत्य करता येत नसेल असा प्रश्न असेल किंवा स्पेसिफिक असेल तरी सुद्धा सेक्शन 26 उघडायचा आणि त्यातल्या प्रोव्हिजन पाहायच्या. त्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर हमखास तुम्हाला सापडणार आहे. याचं टायटलच असं आहे की ऍक्ट्स प्रोहिबिटेड इन रिझर्व्ह फॉरेस्ट. राखीव वनात कुठल्या गोष्टींना मनाई आहे आणि याच्यात मग वेगळं वेगळं दिलेलं आहे. सेक्शन 26(1) any person who makes any fresh cleaning prohibited by section 5 or sets fire to a reserve forest or to a proposed forest inland, म्हणजे सेक्शन 4 जरी असेल तरी त्याला सुद्धा. C kindles, keeps or carries fire. D trespasses or pastures cattle or permit cattle to trespass. E causes any damage by negligence in felling of any tree. F fells, girdles, lops, taps or burns any tree. G quarries stone, burns lime or charcoal or collects subject to any manufacturing process or removes any forest produce. H clears or breaks up any land for cultivation. I in contravention of any rule made in this behalf haunts, shoots, fishes, poisons water or sets traps or snares. And J in any area in which the Elephant Preservation Act 1879 is not in force, kills or catches elephants. तर याच्यामध्ये हे ABCDEFGHI हे जे दिलेले हे फार महत्वाचे आहेत.
म्हणजे 26/1 आता तुम्हाला समजा सांगितलं की फॉरेस्टमध्ये गुरे चराईला, रिझर्व्ह फॉरेस्ट राखीव वनात गुरे चराईला कुठल्या कायद्याअंतर्गत मनाई आहे. आता राखीव वन असा शब्द आला किंवा असं विचारलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की हे सेक्शन चॅप्टर 2च्या नियम 26 मध्ये आहे. आणि मग 26 मध्ये तुम्ही बघितलं की याचा 26/1 हे लिहिणं महत्वाचं असतं. 26/1 डी ट्रेसपासेस और पास्चर्स कॅटल और परमिट कॅटल टू ट्रेसपास, म्हणजे तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे की 26/1 डी जो आहे याच्याप्रमाणे तुम्हाला त्या राखीव वनात गुरे चराई करण्यास किंवा गुरांना घेऊन जाण्यास किंवा ट्रेसपास करण्यास बंदी करण्यात आलेली आहे. आणि याच्यावर जेव्हा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असतात हमखास विचारले जातात की कुठल्या कायद्याअंतर्गत बंदी आहे. त्यामुळे तुम्हाला 26/1 जी आहे, ए आहे, बी आहे, डी आहे ते स्पेसिफिकली द्यावे लागतात. त्यामुळे कुठले कुठले ऍक्ट आहेत तर त्याच्यात 26/1 कुठला 26 हे देणं महत्वाचं असतं. आणि आपण जेव्हा आता नियमांचा विचार करू, महाराष्ट्र फॉरेस्ट रूल्सचा विचार करू, 2014चे वन नियम जे आहेत, तर हे जे वन नियम आहेत ते सुद्धा ह्या कायद्याच्या अंतर्गत बनवलेले नियम असतात. कारण स्टेट गव्हर्नमेंटला याच्यात पॉवर्स आहेत नियम करण्याच्या, 76 मध्ये पॉवर्स आहेत. त्याच्याप्रमाणे जे केलेले नियम असतात ते कुठल्या कुठल्या खाली आहेत तर ते त्यांनी दिलेलं असतं. त्याच्यामुळं बहुतांशी जे नियम बनलेले आहेत आपल्याकडं, म्हणजे भारतीय वन कायदा 1927 अंतर्गत जे नियम महाराष्ट्रासाठी बनवलेले आहेत त्याच्यातले बहुतांशी नियम हे राखीव वन आणि संरक्षित वनासाठी असतात. मग त्या ह्या कायद्याखाली नियम बनवणं आवश्यक आहे, म्हणून ते नियम वेगळे वेगळे बनवलेले आहेत. तेव्हा जेव्हा आपण उद्या नियमांचा विचार करू त्यावेळेस त्याच्यातले महत्वाच्या तरतुदी आपण पाहू. परंतु एक लक्षात घ्यायचं की हे जे नियम बनवलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 26/1 खाली बहुतांशी नियम बनवलेले आहेत. जसं आता इथं दिलेलं आहे तुम्हाला की 26/1 आणि ब खाली नियम 3 ते 6 बनवलेले आहेत. सी आणि डी खाली नियम 13 आणि 14 बनवलेले आहेत. EFHI खाली नियम 9 बनवलेले आहेत. तर हे नियम ह्या ऍक्टच्या ह्या तरतुदी खाली दिलेत. म्हणजे मी समजा आता एक साधं उदाहरण आपण घेऊया की जसं मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की डी जो आपण म्हणत होतो की बाबा राखीव वनामध्ये गुरे चरायला मनाई, हे आपल्याला वन कायद्यात कुठे सांगितलेलं आहे तर 26/1 डी मध्ये सांगितलेलं आहे. परंतु नियमात कुठे सांगितलेलं आहे तर डी खाली जो नियम बनवलेला आहे 13 आणि 14 त्याच्या खाली हे सांगण्यात आलेलं आहे किंवा त्याच्या खाली याची प्रोव्हिजन आहे. त्यामुळे आपल्याला 26चा व्यवस्थित अभ्यास करावा लागणार आहे की 26/1 मध्ये राखीव वनात कुठल्या कुठल्या कायद्याला बंदी आहे किंवा कुठली कृत्य करता येत नाहीत हे आपल्याला दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये असं म्हणलेलं की समजा एखाद्याने असं कृत्य केलं तर त्याला काय फाईन होणार आहे तर शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिजमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 1 year और विथ फाईन विच मे एक्सटेंड टू 5,000 रुपीज और विथ बोथ. आता हे फार महत्वाचं आहे की शिक्षा देताना ह्याच्यात विच मे एक्सटेंड टू 1 year हे अर्थातच अमेंडमेंट आलेले आहेत. पूर्वी कमी होते, आता त्याचे अमेंडमेंट होऊन 1 वर्षापर्यंत कारावास आणि 5,000 रुपयापर्यंतचा दंड हे अशा शिक्षा दिलेल्या आहेत किंवा दोन्ही. आता याच्यामध्ये शिक्षा देणारा कोण आहे तर तो ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट असतो किंवा कोर्ट असतो थोडक्यात. तर हे ठरवण्याचा अधिकार मात्र पूर्णपणे कोर्टाला असतो की दंड काय करायचा. आणि जेव्हा असं दिलेलं असतं की 1 वर्षापर्यंत कारावास, त्यावेळेस तो अगदी 1 दिवसाचा पण देऊ शकतो आणि 1 वर्षापर्यंत पण देऊ शकतो. जेव्हा असं लिहिलेलं असतं की 5,000 रुपयापर्यंत दंड, तर तो 5 रुपये पण दंड करू शकतो आणि 5,000 रुपयापर्यंत पण दंड करू शकतो. कारण हे टोटली इट इज द पॉवर्स ऑफ द कोर्ट की दंड किती करायचा आहे. पण आपल्याला प्रोव्हिजन काय आहे की जास्तीत जास्त 5,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो आणि 1 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो. आणि एवढंच नाही तर हे दोन्ही पण देऊ शकतात. म्हणजे जास्तीत जास्त केलं तर 1 वर्ष कैद, 5,000 रुपये दंड, असं दोन्ही पण न्यायालय देऊ शकतात. आणखी याच्यात पुढची पण प्रोव्हिजन अशी आहे जी महत्वाची आहे
In addition to such compensation for damage done to the forest as the convincing court may direct be paid. समजा एखाद्या वनाला त्यांनी हानी पोहोचवलेली आहे, इजा केलेली आहे, तर झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचा आदेशही कोण देऊ शकेल? कोर्ट देऊ शकेल. आलं लक्षात? तर शिक्षा दंड तर होईलच, त्याचबरोबर त्याला नुकसान भरपाई पण द्यावी लागेल. याच्याशिवाय अजून हे पण प्रोव्हिजन केलेले आहे, प्रोव्हाइडेड दॅट इन केसेस वेअर द फॉरेस्ट ऑफेन्स इज कमिटेड आफ्टर सनसेट अँड बिफोर सनराईज, म्हणजे थोडक्यात रात्रीच्या वेळेस असा गुन्हा केलेला असेल, त्याचप्रमाणे तुम्हाला एखादा वन कर्मचारी जर अडवायला आला तर त्याला रेजिस्टन्स करण्यासाठी म्हणून तुम्ही तयारी केलेली असेल, म्हणजे दगड वगैरे गोळा करून ठेवले मारण्याचा, किंवा अशा गुन्ह्याखाली त्या आरोपीला पूर्वी एकदा शिक्षा झालेली असेल आणि तो दुसऱ्यांदा असा ऑफेन्स करत असेल, तर त्याला ही शिक्षा जी काही आहे ती डबल होऊ शकते. म्हणजे 1 वर्षाऐवजी 2 वर्ष कैद होऊ शकते, 5,000 ऐवजी 10,000 पण दंड होऊ शकतो. जर तो परत परत गुन्हा करत असेल, प्रतिकार करण्याची त्याची तयारी असेल, किंवा रात्रीच्या वेळेस त्याने गुन्हा केलेला असेल. ह्या प्रोव्हिजन्स पण महत्वाचे आहेत, ह्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे. की 26 खाली जर एखादा गुन्हा झाला तर त्याला काय शिक्षा आहे हे विचारलं तर आपल्याला ह्या शिक्षा सगळ्या द्याव्या लागतील, की फक्त आपण एवढं घेऊन चालणार नाही की त्याला 5,000 रुपयापर्यंत दंड किंवा 1 वर्ष कैद. तर त्याच्यात त्याला डबल शिक्षा कधी होऊ शकतील हे पण लिहिणं तेवढंच म्हणायचं महत्वाचं आहे. याच्यानंतर जी आणखी नवीन तरतूद केलेली आहे ती पण फार महत्वाची आहे. याच्यात 1A असं आहे, आणि ही तरतूदही तुम्हाला याच्यावरही प्रश्न येऊ शकतो की पूर्वी ही तरतूद नव्हती, त्यामुळे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात होत होते. मात्र आता राखीव वन जर असं असेल तर द फॉरेस्ट ऑफिसर मे इविक्ट फ्रॉम अ रिझर्व फॉरेस्ट or from any land in a reserve forest any person who in such forest trespasses or pasture cattle or permit cattle to trespass or clears or breaks up such land for cultivation or for any other purpose and may demolish any building erected or construction made by such person on such land. म्हणजे एखाद्याने जर राखीव वनात अतिक्रमण केलेलं असेल, तो बिल्डिंग बांधलेली असेल, तर असं अतिक्रमण काढून टाकण्याची, ती बिल्डिंग पाडून टाकण्याची पूर्णपणे फॉरेस्ट ऑफिसरला याच्यामध्ये पॉवर दिलेली आहे. आणि ही अतिशय महत्वाची आहे, ही नवीन तरतूद आहे आणि त्यामुळे अतिशय महत्वाची आहे, ही तुम्ही लक्षात ठेवलीच पाहिजे. 26(1)(a) हे लक्षात ठेवा. 26 कंसामध्ये 1A आणि परत छोटं ए, याच्यामध्ये या नवीन दिलेल्या पॉवर्स आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. परंतु अर्थातच प्रोव्हाइडेड दॅट नथिंग इन द अबोव सबसेक्शन शॅल ऍडव्हर्सली अफेक्ट द फॉरेस्ट राईट्स. मात्र जर त्यांना कुठल्याही कायद्याअंतर्गत FRA खाली फॉरेस्ट राईट्स असतील तर मात्र त्याच्यावर तुम्हाला हे करता येणार नाही, म्हणजे त्याला काढता येणार नाही थोडक्यात. त्याचप्रमाणे 26(2) मात्र असं आहे की नथिंग इन दिस सेक्शन शॅल बी डीम टू प्रोहिबिटेड. जर वनाधिकाऱ्याची परवानगी घेऊन एखादं कृत्य केलेलं असेल तर मात्र तो गुन्हा नाही. लक्षात. याच्यामध्ये एखाद्या वनाधिकाऱ्याची जर तुम्ही परवानगी घेऊन पुढचं नेक्स्ट असं केलेलं असेल तर मात्र ते गुन्हा होणार नाही, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. 26(2) मध्ये नथिंग इन दिस सेक्शन शॅल बी डीम टू प्रोहिबिट एनी ऍक्ट डन बाय परमिशन इन रायटिंग, म्हणजे तोंडातोंडी नको, इन बाय द फॉरेस्ट ऑफिसर और अंडर एनी रूल मेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट and the exercise of any right constituted under clause C of section 2 of section 15 or created by grant or contract in writing made by or on behalf of the government under section 23. म्हणजे FSO ने जर ते मान्य केलेला राईट असेल तर मात्र तुम्हाला तो गुन्हा होणार नाही, हे त्याच्यात सेक्शन 26(1)(2) मध्ये सांगितलेलं आहे.
याच्यानंतर 26(3) जो आहे त्याच्यात ऍडिशनल पेनल्टी बद्दल सांगितलेलं आहे की जर एखाद्याने मुद्दाम निग्लिजन्सली किंवा विलफुली आग लावली तर मात्र त्या गावाचे जे काही राईट्स असतील फॉरेस्ट प्रोड्यूस बाबत किंवा पॉश्चर बाबत तर ते काही कालावधीसाठी सस्पेंड करण्याचे अधिकार या 26(3) खाली दिलेले आहेत. ऍडिशनल पेनल्टी फॉर कॉझिंग फायर विलफुली और बाय निग्लिजन्स बाय वे ऑफ सस्पेंडिंग राईट्स ओव्हर पॉश्चर और फॉरेस्ट प्रोड्यूस फॉर सर्टन पिरियड हे 26(3) खाली दिलेले आहेत. नेक्स्ट 26(4) पण महत्वाचं आहे. Any person who causes resistance or hurt to deter public servants or employees engaged on their behalf from discharging their duties under subsection 1A shall on conviction be punished for a term which shall not be less than 1 year but may extend to 6 years and also with fine which shall not less than 1,000 rupees. आता हे पहा, ही प्रोव्हिजन पण फार महत्वाची आहे. ही पण अमेंडमेंट आलेली आहे 26(4). महत्वाचं ह्याच्यासाठी आहे की इथं कमीत कमी शिक्षेची तरतूद केलेली आहे. कमीत कमी त्याला 1 वर्ष होणारच. म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं की 1 वर्षापर्यंत, तर तिथे 1 दिवसही होऊ शकते आणि 1 वर्षही होऊ शकते. पण जिथं जेव्हा कमीत कमी शिक्षा दिलेली आहे तेव्हा त्याच्यापेक्षा कमी होत नाही. म्हणजे इथं 1 वर्ष तर कमीत कमी होईलच, परंतु जास्तीत जास्त 6 वर्षापर्यंत होईल आणि कमीत कमी 1,000 रुपये तरी दंड होईलच. आणि हे प्रोव्हिजन याच्यासाठी महत्वाचे आहे की जेव्हा अशा शिक्षा असतात की जिथं कमीत कमी हा शब्द वापरलेला आहे तिथं मात्र त्या सगळ्या नॉन बेलेबल होतात. म्हणजे अशा गोष्टीसाठी सहजासहजी बेल मिळू शकत नाही. आलं लक्षात? त्यामुळे 26(4) महत्वाचा आहे की जर एखाद्या वन कर्मचाऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विरुद्ध काही शस्त्र वापरण्याचा प्रयत्न केला, त्याला जखमी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र नॉन बेलेबल ऑफेन्स होईल आणि त्याला कमीत कमी 1 वर्षाची शिक्षा तर नक्कीच होईल आणि 1,000 रुपयापर्यंत दंड होईल. आणि याच्यात परत एक आहे की 1A मध्ये जेव्हा असं होतं तिथं नो सिव्हिल court shall have any jurisdiction in any matter provided for subsection 1A. जसं आपण मगाशी 1A च बघत होतो एन्क्रोचमेंटच्या बाबत, तिथं सिव्हिल कोर्टला कुठलेही पॉवर्स असणार नाहीत. 27 जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंट नोटिफिकेशन मुळे काढून त्या तारखेपासून एखाद्या राखीव वनाला डिरिझर्व करू शकतो. पॉवर्स टू डिक्लेअर फॉरेस्ट नो लॉंगर रिझर्व. आपल्याकडे अशा बऱ्याचशा पूर्वीचे जे राखीव वन डिक्लेअर झाले होते ते नंतर डिरिझर्व पण झालेले आहेत. त्यामुळं सेक्शन 27 जो आहे त्या तारखेपासून हे कधी विचारलं जातं की कुठल्या नियमाखाली शासन डिरिझर्व करू शकतो, तर प्रकरण 2 मधलं शेवटचं जे कलम आहे 27. पुढे नेक्स्ट अलीकडचं पॉवर्स टू डिक्लेअर फॉरेस्ट नो लॉंगर रिझर्व जो आहे तो सेक्शन 27 खाली आहे. हे आपण आता बघितलं सेक्शन 3 ते 27 हे सगळं आहे ते राखीव वनाबाबत आहे. अत्यंत महत्वाचा असा हा चॅप्टर होता आणि याच्यातलं तुम्हाला मी सांगितलं की महत्वाचं तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे. सेक्शन 4 खाली प्रिलिमिनरी नोटिफिकेशन, सेक्शन 20 खाली फायनल नोटिफिकेशन, 5 ते 19 जे काही आहे ते फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरनी करायची, ते फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरची अपॉइंटमेंट, त्यांनी करायची एन्क्वायरी, त्याच्यावरचं अपील, ह्याच्याबद्दल सगळं आहे. आणि त्याच्यानंतर 26 जो महत्वाचा आहे त्याच्यामध्ये राखीव वनात कुठल्या गोष्टीला पाबंदी आहे, म्हणजे थोडक्यात कुठल्या गोष्टी करता येत नाहीत आणि त्याच्यासाठी शिक्षेची काय काय तरतूद आहेत. तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे या चॅप्टर मध्ये. म्हणजे सेक्शन 4, सेक्शन 20 मधला एफएसओचं काम आणि सेक्शन 26 आणि आता सांगितलं त्याच्याप्रमाणे डिरिझर्व करायचं असेल तर सेक्शन 27. एवढ्या गोष्टी जर ठेवल्या तर पेपरमध्ये आलेल्या राखीव वनाबाबतच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर, मग तो सब्जेक्टिव्ह असो की तुम्ही ऑब्जेक्टिव्ह असो, तुम्ही अगदी व्यवस्थित देऊ शकता. याच्यानंतर चॅप्टर 2-3 जो आहे त्याच्याकडे आपण जातो आहोत.
चॅप्टर 3 हा विलेज फॉरेस्ट बद्दल आहे. तो फारसा महत्वाचा नाहीये. त्याच्यावर फारसे प्रश्न पण नाहीयेत. फक्त एकच लक्षात ठेवायचं की विलेज फॉरेस्टची जी प्रोव्हिजन आहे, विलेज फॉरेस्ट म्हणजे काय, तर स्टेट गव्हर्नमेंट काय करू शकतं की एखाद्या रिझर्व्ह फॉरेस्टचा एखादा भाग हा त्या गावाला देऊ शकतो की बाबा म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो की एक मार्क करून की बाबा जसं आपण जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट कमिटीला आता बऱ्याचशा ठिकाणी राखीव वन व्यवस्थापनासाठी दिलेलं आहे, तसंच शासन विलेज कम्युनिटीला अर्थातच ग्रामपंचायतीला एखाद्या राखीव वनाचा भाग देऊ शकतो आणि अशा भागाला मग विलेज फॉरेस्ट म्हणून संबोधलं जाईल. आणि ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ द ऍक्ट रिलेटिंग टू रिझर्व्ह फॉरेस्ट शल अप्लाय टू विलेज फॉरेस्ट, म्हणजे त्याला सुद्धा या सगळ्या कंडिशन्स अप्लाय होणार आहेतच. म्हणजे थोडक्यात आपण आता JFM कमिटीला जे काही क्षेत्र दिलेलं आहे ते विलेज फॉरेस्ट म्हणायला काही हरकत नाही, कारण ते त्यांना आपण असाइन करून दिलेलं आहे. ऑल फॉरेस्ट सो असाइन शल बी कॉल्ड विलेज फॉरेस्ट, एवढीच तरतूद आहे सेक्शन 28 ची. त्याच्यानंतर चॅप्टर 3(1) हा जो आलेला आहे, हा चॅप्टर 3 मध्ये MFP जे आहे शेड्यूल एरियाज बद्दल त्याच्याबद्दल आहे आणि विलेज फॉरेस्ट बद्दल MFP बाबत, ते महत्वाचं नाही. त्याच्यानंतर महत्वाचा आहे तो चॅप्टर 4 आणि तो आहे संरक्षित वनाबाबत. आता जसं आपण मगाशी बघितलं की राखीव वनासाठी प्रकरण 2 मध्ये कलम 3 ते 27 प्रोसिजर आहे, तसंच संरक्षित वनाबाबत प्रकरण 4 मध्ये 29 ते 34 हे सेक्शन महत्वाचे आहेत. आणि या 29 ते 34 मध्ये संरक्षित वन म्हणजे काय याच्याबद्दल दिलेलं आहे. त्यामुळे प्रोटेक्टेड फॉरेस्ट बाबत कुठलाही प्रश्न जर असेल तर तुम्हाला सेक्शन 29 पासून बघायचं आहे. प्रकरण 4 मध्ये संरक्षित वन म्हणजे काय आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या तरतुदी यात दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण संरक्षित वन 29 ते 34 जे आहे ते पाहूया. आपल्याकडे अजून अर्धा तास आहे 8 पर्यंत, तोपर्यंत आपला हे चॅप्टरही संपू शकतो. काही कुणाच्या सूचना आहेत? स्पीड आपल्याला जास्त नाहीये ना? हो सर. माझं ऑडिबल आहे ना? सगळं ऐकतायत ना? हा ऐकतोय सर. येस सर. येतोय सर. येस सर. येतोय. व्हेरी गुड. मग आपण पुढे जाऊया. सेक्शन संरक्षित वन म्हणजे काय याच्याबद्दल आपण बघणार आहोत चॅप्टर 4 मध्ये. आता बरेच वेळेस फरक स्पष्ट करा असा एक प्रश्न असतो आणि जिथं सब्जेक्टिव्ह टाईप आहे त्याच्यात हा येतोच की राखीव वन म्हणजे काय आणि संरक्षित वन म्हणजे काय, किंवा राखीव वन व संरक्षित वन, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान याच्यातला किंवा बेलेबल नॉन बेलेबल असे काही फरक स्पष्ट करायला येतात. अर्थात ह्याच्यासाठी तुम्हाला राखीव वनाची तरतुदी आणि संरक्षित वनाच्या तरतुदी माहीत असल्या पाहिजेत. परंतु जसं आपण म्हणतो की मोठी राखीव वनामध्ये सगळे राईट्स जे असतात ते सगळे राईट्स त्याचं सेटलमेंट झालेलं असतं, कुठलाही राईट अनसेटल राहिलेला नसतो. परंतु संरक्षित वनात तसं नाहीये. संरक्षित वनात सगळे राईट्स सेटल करण्याची गरज नसती, किंवा जसं राखीव वनात 2 नोटिफिकेशन निघतात, एक पहिलं सेक्शन 4चं आणि शेवटचं सेक्शन 20चं, तसं संरक्षित वनात नसतं. तिथं एकच नोटिफिकेशन निघतं आणि कुठल्याही राईट्सची चौकशी होत नाहीये. त्याच्यात झाले तरी सगळे राईट्स सेटल करायचे किंवा ते विकत घ्यायचे अशी तरतूद नाही. म्हणजे एव्हरीथिंग इज परमिटेड अनलेस अँड अनटिल प्रोहिबिटेड असं संरक्षित वनाबद्दल म्हटलं जातं. आणि राखीव वनात एव्हरीथिंग इज प्रोहिबिटेड अनलेस अँड अनटिल परमिटेड असं म्हटलं जातं. परंतु जेव्हा फरक द्यायचा असतो त्यावेळेस तुम्हाला अर्थातच त्याच्या सेक्शन नमूद करून दाखवावं लागेल की राखीव वन कुठल्या कायद्याखाली डिक्लेअर केलं जातं, संरक्षित वन कुठल्या कायद्याखाली डिक्लेअर केलं जातं.
त्याच्यात तरतुदी काय आहेत, ह्याच्यात तरतुदी काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मला त्याच्यात सांगावं लागतं. अर्थातच त्याच्यासाठी आपलं जे महाराष्ट्र फॉरेस्ट मॅन्युअल 2020 जे आहे त्याच्यामध्ये प्रोटेक्टेड फॉरेस्ट आणि रिझर्व फॉरेस्ट याच्या पूर्ण फरक तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. तो जर तुम्ही जस्ट बघितला तर तुम्हाला ते व्यवस्थितरित्या समजू शकेल की काय काय कसा फरक आहे. त्याचा पेज नंबर वगैरे मी तुम्हाला उद्या आणखी वाटल्यास सांगतो. आपण आता संरक्षित वनाच्या तरतुदी बघूयात. आता सेक्शन 29 काय म्हणतो, द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट डिक्लेअर द प्रोव्हिजन्स ऑफ दिस चॅप्टर applicable to any forest land or wasteland which is not included in a reserve forest but which is the property of government or over which the government has proprietary rights or to the whole or any part of the forest produce of which government is entitled. आता तिथं जसं सेक्शन 4 आणि 20 खाली नोटिफिकेशन निघालं, इथं सेक्शन 29 खाली शासन नोटिफिकेशन काढेल. सेम राखीव वनात जसं आहे तसंच शासन ज्या जमिनी शासनाच्या मालकीच्या आहेत, मग त्या फॉरेस्ट लँड असो किंवा वेस्ट लँड असो, आणि ज्याच्यावर शासनाचा प्रोप्रायटरी राईट आहे त्याला शासन संरक्षित वन म्हणून घोषित करू शकेल. फरक याचा एकच आहे की राखीव वनात जी समाविष्ट जमीन आहे ती संरक्षित वन घोषित होत नाही, परंतु संरक्षित वन झालेली जमीन मात्र राखीव वन होऊ शकते. हा फरक लक्षात ठेवा. कुठलाही राखीव वन संरक्षित वन घोषित करता येत नाही, परंतु संरक्षित वन हे राखीव वन म्हणून घोषित करता येतं. आणि आणखी एक फरक आहे, ह्याच्यामध्ये फक्त लँड बाबत आहे. संरक्षित वन इट इज ओनली फॉर लँड, आणि राखीव वन मात्र त्याने लँड आणि फॉरेस्ट प्रोड्यूस दोन्ही वरती म्हटलेलं आहे. आता 29 मध्ये त्यांनी नोटिफिकेशन काढलं. 2 मध्ये असं नोटिफिकेशन निघालं की द फॉरेस्ट लँड ऑर वेस्ट लँड शेल बी कॉल्ड अ प्रोटेक्टेड फॉरेस्ट. 29(3) जो आहे, 29(3) लक्षात ठेवा. तो म्हणतो नो सच नोटिफिकेशन शेल बी मेड अनलेस द नेचर अँड एक्सटेंट ऑफ द राईट्स ऑफ गव्हर्नमेंट अँड ऑर प्रायव्हेट पर्सन in or over the forest land or wasteland comprised therein have been inquired into and recorded at a survey or settlement or in any such manner as the state government thinks sufficient. Every such record shall be presumed to be correct until the contrary is proved, provided that if in the case of any forest land or wasteland the government thinks that such inquiry and record are necessary but that they will occupy such length of time as in the meantime to endanger the right of the government, pending such inquiry and record, declare such land to be a protected forest, but so as not to abridge or affect existing rights. म्हणजे याच्यामध्ये पण जे काही राईट्स असतील त्याची पण इन्क्वायरी करायची आहे गव्हर्नमेंटला, परंतु त्याच्यासाठी काही सेपरेट फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसर वगैरे गव्हर्नमेंट नेमत नाही. त्याच्यात जे सर्वे सेटलमेंट असतात त्याच्याप्रमाणे त्याची इन्क्वायरी होईल. आणि जर गव्हर्नमेंटला वाटलं की अशी एन्क्वायरी फार वेळ लागणार असेल तर ती न करताही गव्हर्नमेंट हे फॉरेस्ट प्रोटेक्टेड फॉरेस्ट डिक्लेअर करू शकतो. म्हणजे थोडक्यात हा फरक घ्या. सेक्शन 20 खाली फॉरेस्ट रिझर्व्ह फॉरेस्ट डिक्लेअर करताना सगळी एन्क्वायरी पूर्ण झालेली असते. 29 खाली प्रोटेक्टेड फॉरेस्ट डिक्लेअर करताना एन्क्वायरी पूर्ण झालेली असेलच याची गरज नाहीये. त्यामुळं 29 खाली गव्हर्नमेंट विदाउट कम्प्लिटिंग द एन्क्वायरी ऑल्सो डिक्लेअर करू शकतं संरक्षित वन. आता सेक्शन 30 पण महत्वाचं आहे. सेक्शन 30 खाली द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट डिक्लेअर एनी ट्रीज और क्लास ऑफ ट्रीज इन अ प्रोटेक्टेड फॉरेस्ट टू बी रिझर्व फ्रॉम अ डेट फिक्स बाय द नोटिफिकेशन. संरक्षित वनात काही झाडं हे शासन गॅझेटमध्ये प्रसिद्ध करून त्याला राखीव झाडं म्हणून डिक्लेअर करतो. आलं लक्षात. रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये असं काही नाहीये. रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये सगळी झाडं ही रिझर्व्ह झाडं म्हणले असतात, परंतु ह्याच्यामध्ये काही स्पेसिफिक झाडच ही प्रोटेक्ट ज्याला आपण काय म्हणू की रिझर्व्ह ट्री म्हणून डिक्लेअर केली जातात. त्याचप्रमाणे काही एरिया संरक्षित वनाचा हा क्लोज एरिया म्हणून डिक्लेअर केला जातो. सगळाच एरिया हा क्लोज एरिया नसतो. मग त्या क्लोज एरियात
तुम्हाला चराईला बंदी असू शकते, ते रिझर्व ट्रीज तोडायला बंदी असू शकते, परंतु सर्व एरियात नाही. म्हणजे संरक्षित वनामध्ये बरेचसे राईट्स असतात, जसं पाश्चर असेल ते सुद्धा, किंवा ग्रेझिंग असेल ते अलाउड असतात क्लोज एरिया सोडून. आणि वृक्ष तोडायला पण मनाई नसते, फक्त रिझर्व ट्रीज सोडून. त्यामुळे सेक्शन 30 मध्ये महत्वाचे, सेक्शन 30 मध्ये स्टेट गव्हर्नमेंट बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट डिक्लेअर एनी ट्री ऍज अ रिझर्व ट्री इन द प्रोटेक्टेड फॉरेस्ट, डिक्लेअर एनी फॉरेस्ट ऍज क्लोज एरिया and prohibit from a date fixed as aforesaid quarrying of stone or burning of lime or charcoal. म्हणजे थोडक्यात सेक्शन 30 खाली शासन नोटिफिकेशन द्वारे राखीव झाड, क्लोज एरिया आणि एक तारीख ज्याच्यानंतर क्वारिंग ऑफ स्टोन्स, बर्निंग ऑफ लाईम, चारकोल हे सगळं बंद करू शकतो. त्यामुळं बेसिकली संरक्षित वनाच्या वेळेस 29 जो महत्वाचा आहे, त्याच्यात नोटिफिकेशननी संरक्षित वन डिक्लेअर केलं. 30 मध्ये त्याच्यात क्लोज एरिया आणि राखीव झाडं डिक्लेअर केली. त्याच्यानंतर 32 जो आहे तो महत्वाचा आहे. 32 मध्ये द स्टेट गव्हर्नमेंट मेक रूल्स टू रेग्युलेट द फॉलोइंग मॅटर्स नेमली. जसं आपण 26 बघितलं की राखीव वनात कशा कशाला बंदी आहे किंवा पाबंदी आहे किंवा शिक्षा काय, तसं संरक्षित वनात काय काय गोष्टी प्रतिबंधित आहेत आणि त्याच्या खाली मग रूल्स कुठले केलेले आहेत, हे 32 खालीच रूल्स होतात. म्हणजे महाराष्ट्र वन अधिनियम खाली जे रूल्स करू आपण ते मुख्यत्वे 32 खाली केले जातात. त्यातला 32 खालचा प्रत्येक ABCDEFGHIJKL हे महत्वाचे आहेत, जसं आपण 26 खाली बघितलं. त्यामुळे राखीव वन म्हटलं की जसं आपण 26 बघतो, तसं संरक्षित वन म्हटलं की आपल्याला 32 बघणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये द स्टेट गव्हर्नमेंट मे मेक्स रूल्स टू रेग्युलेट द फॉलोइंग मॅटर्स नेमली cutting, sawing, conversion and removal of trees and timber and the collection, manufacture and removal of forest produce from protected forest, granting of licenses to the inhabitants of towns and villages in the vicinity of protected forests to take trees, timber and other forest produce for their own use and the production and return of the such licenses, granting of licenses to persons felling or removing trees or timber or other forest produce from such forest for the purposes of trade and the production and return of the licenses, the payments if any to be made by any person, त्याच्यासाठी the other payments, नंतर examination of forest produce passing out of such forest, cleaning and breaking up of the land for cultivation, protection from fire or timber, cutting of grass and pasturing of cattle, hunting, shooting, fishing, poisoning water, protection and management of any portion of a forest closed under section 30 and exercise of rights referred under section 29. म्हणजे हे सगळे कृत्यासाठी रूल्स बनवण्याच्या पॉवर्स या राज्य शासनाला आहेत. कशासाठी? तर या 32 मध्ये दिलेल्या घटनांसाठी. आणि याच्या खाली आपण रूल्स बनवलेले आहेत. मेनली आपण उद्या पाहू की 7 आणि 8 आपले जे रूल्स आहेत त्याच्यामधला 7 आणि 8 जो आहे, त्याचप्रमाणे 16 ते 30 जे आहेत हे संरक्षित वनातील सदर कृत्य 32 मध्ये दिलेल्या कृत्याखाली. म्हणजे 32 मध्ये राज्य शासनाला पॉवर्स आहेत नियम करण्यासाठी, आणि त्या नियमांतर्गत आपले नियम 7, 8 आणि 16 ते 30 जे आहेत ते बनवले गेलेले आहेत. आता सेक्शन 33 जो आहे, penalties for acts in contravention of notification under section 30 or of any rules made under section 32. म्हणजे थोडक्यात संरक्षित वनाखाली 29 खाली नोटिफिकेशन निघालं, 30 खाली शासनाने गॅझेट पब्लिश करून कुठला एरिया क्लोज केला, काही झाडं राखीव म्हणून डिक्लेअर केली. 32 अंतर्गत शासनाने रूल्स तयार केले आणि ह्याच्यातल्या काहीही तरतुदीचा जर भंग झाला तर काय, तर ते दिलेलं आहे सेक्शन 33 मध्ये पेनल्टीज मध्ये. तर ह्या पेनल्टीज मध्ये काय सांगितलेले, एनी पर्सन
हु कमिट्स एनी ऑफ द फॉलोइंग ऑफेन्स नेमली, आता याच्यात ऑफेन्स काय काय आहेत ते त्यांनी दिलेले सेक्शन 33 मध्ये. 33चा 1चा ए, फेल्स, गर्डर्स, लोप्स, टॅप्स और बर्न्स एनी ट्री रिझर्व अंडर सेक्शन 30 or strips of the bark or leaves from or otherwise damages any such tree. आता ही तरतूद लक्षात घ्या. 33चा 1चा ए काय म्हणतो की सेक्शन 30 खाली रिझर्व केलेल्या कुठल्याही झाडाला तोडणं, बर्न करणं, त्याचा बार काढणं हे सगळ्या झाडांसाठी नाही बरं का. सेक्शन 30 खाली राखीव केलेल्या झाडांसाठीची तरतूद आहे ही. 33चा 1चा ए किंवा बी, कॉन्ट्ररी टू एनी प्रोहिबिशन अंडर सेक्शन 30, म्हणजे परत 30 खाली जर जी तरतूद राज्य शासनाने नोटिफिकेशन केलेली आहे त्याच्या विरुद्ध एखादं कृत्य केलं तर, म्हणजे त्याच्यात स्टोन्स, बर्न, लाईम, चारकोल हे जर केलं तर, किंवा एखादं फॉरेस्ट प्रोड्यूस रिमूव्ह केलं तर. तसंच ब्रेक्स अप और क्लिअर्स फॉर कल्टिवेशन, शेती जर केली तर ते पण कशाच्या अगेन्स्ट कॉन्ट्ररी टू एनी प्रोहिबिशन अंडर सेक्शन 30, म्हणजे सेक्शन 30 खाली राज्य शासनाने जर अधिसूचना काढून जर तरतूद केली असेल त्याच्या विरुद्ध. किंवा डी, सेट्स फायर्स टू सच फॉरेस्ट, लीव्स बर्निंग एनी फायर, फेल्स एनी ट्री और ड्रॅग एनी टिम्बर सो एज टू डॅमेज एनी ट्री रिझर्व्ड एज अफोरसेड, परमिट कॅटल्स टू डॅमेज एनी सच ट्री अँड इन्फ्रिंजेस एनी रूल मेड अंडर सेक्शन 32 म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की ते त्याच्या खाली आपल्याला रूल्स केलेत. असं जर एखादं कृत्य केलं तर काय, शॅल बी पनिशेबल विथ इम्प्रिजमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 1 year और विथ फाईन विच मे एक्सटेंड टू 5,000 रुपीज और विथ बोथ. म्हणजे याच्यात पण 33 खाली जी तरतूद आहे ती राखीव वनाप्रमाणेच 1 वर्षापर्यंतची कैद किंवा 5,000 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही अशा प्रकारची आहे. ठीक आहे. shall be punishable with imprisonment for a term which may extend to 1 year or with fine which may extend to 5,000 rupees or with both. इथं मिनिमम शिक्षेची तरतूद याच्यात आता नाहीये सेक्शन 33 खाली. तसंच समजा त्यांनी फायर लावलं तर त्याचे राईट्स आहेत ते पण आपण सस्पेंड करू शकतो 33च्या 2 खाली. आणि 33च्या 3 मध्ये पण परत अशी प्रोव्हिजन आहे की वेअर अ पर्सन इज कन्व्हिक्टेड ऑफ एन ऑफेन्स अंडर सबसेक्शन 1, एक खाली जर तो कन्व्हिक्ट झाला कोर्टाकडनं तर अ फॉरेस्ट ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ रेंजर, पोलीस ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ सब इन्स्पेक्टर and revenue officer not below the rank of Tahsildar may evict him from the protected forest in relation to which he has committed an offense. लक्षात, आपण मगाशी जसं याच्यात बघितलं त्याचप्रमाणे ही पण तरतूद आहे. आता इथे एक महत्वाचा फरक पहा. 26चा मगाशी आपण जेव्हा वाचत होतो त्यावेळेस the forest officer may evict from a reserve forest or from any land in a reserve forest any person who in such forest trespasses or pasture cattle or permits cattle or to trespass. म्हणजे एखाद्याने असं कृत्य केलं तर त्याला इमिजिएटली इविट करण्याच्या पॉवर फॉरेस्ट ऑफिसरला होत्या. इथं मात्र आपण 33चा 3 आहे वेअर अ पर्सन इज कन्व्हिक्टेड ऑफ एन ऑफेन्स अंडर सब, जेव्हा त्याला कन्व्हिक्शन झालेलं आहे म्हणजे कोर्टाकडनं शिक्षा झालेली आहे तेव्हा त्याला फॉरेस्ट ऑफिसर बाहेर काढू शकतो, इविक्ट करू शकतो. कोर्टाकडून कन्व्हिक्शन झाल्यानंतरची ही गोष्ट आहे. हा फरक पण तुम्ही लक्षात घ्या. इथं आपलं संरक्षित वन संपतोय. आता तुम्हाला बऱ्याचशा मी गोष्टी सांगितल्या की राखीव वन आणि संरक्षित वनात कुठल्या कुठले फरक आहेत. तर त्याचप्रमाणे संरक्षित वनाखाली कुठले नियम केलेले आहेत, त्याच्यातल्या तरतुदी काय आहेत आणि शिक्षा काय आहे. तर आपल्याला 33चा म्हणजे संरक्षित वनाचा
चॅप्टर 4 खाली 29 मध्ये नोटिफिकेशन, त्याच्यानंतर 32 खाली रूल्स बनवायचा आणि 33 खाली प्रोहिबिटेड आयटम्स, प्रोहिबिटेड काय काय आहे आणि त्याला शिक्षेची तरतूद काय आहे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा आहे. आणि प्रश्न कुठलाही संरक्षित वनाबाबत विचारला गेला तर तुम्हाला त्याचं उत्तर 29, 32 आणि 33 मध्ये मिळू शकतं. हा फरक जो आहे बहुतेक वेळेस जर सब्जेक्टिव्ह पेपर असेल तर फरक विचारला जातो, मात्र मग याच्यातले जे तुम्हाला आता जे सांगितलं नियम कुठल्या खाली काय तरतुदी आहेत त्या विचारल्या जातात ऑब्जेक्टिव्ह मध्ये, किंवा पनिशमेंट काय आहे ते सांगितलं जातं. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण चॅप्टर 4 संपवू आणि मग आज थांबूया. चॅप्टर 4 तेच असू. चॅप्टर 4 मध्ये जेव्हा आपण विचार करणार आहे, मला वाटतं सेक्शन 2 चॅप्टर 2 आणि 3 तुमच्या लक्षात आलेलं आहे, राखीव वन आणि संरक्षित वन. आता जेव्हा आपण चॅप्टर 4 चा विचार करू त्यावेळेस चॅप्टर 4 मध्ये फक्त 29 ते 34 सेक्शन्स आहेत. सॉरी, चॅप्टर 4 मध्ये तर आपल्याला संरक्षित वनात 29 ते 34 आहे. चॅप्टर 4 मध्ये फक्त आपल्याला 34, 35 आणि 36, 34 ते 38 थोडक्यात 34 ते 38 आहेत. खाजगी वन जिथं जिथं आहेत, खाजगी वनांच्या बाबत कुठलाही प्रश्न आला तर आपल्याला चॅप्टर 5 चा विचार करावा लागणार आहे. चॅप्टर 5 कशासाठी आहे? ऑफ द कंट्रोल ओव्हर फॉरेस्ट अँड लँड्स नॉट बिंग द प्रॉपर्टी ऑफ गव्हर्नमेंट. आपण बघितलं की राखीव वन आणि संरक्षित वन ही फक्त शासनाच्या मालकीची वन किंवा ज्याच्यावर शासनाचा मालकी आहे अशा जमिनीबाबतच आहे. परंतु शासनाची मालकी नसलेल्या किंवा ज्याच्यावर शासनाचा कुठलाही प्रोप्रायटरी राईट नाहीये अशा जमिनींवर कशा प्रकारे कंट्रोल ठेवायचा, तर ते आपल्याला प्रकरण 5 मध्ये दिलेलं आहे, सेक्शन 34 ते सेक्शन 38 मध्ये. आता ह्याच्यामध्ये 34 परत महत्वाचं आहे, कारण 34 मध्ये परत आपण जसं 20 खाली 4 खाली 20 खाली किंवा प्रोटेक्टेड फॉरेस्टच्या 29 खाली अधिसूचना काढतो, तसंच 34 खाली फॉर द आपण अधिसूचना काढतो, नोटिफिकेशन काढतो. आणि एक जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भारतीय वन कायदा 1927 खाली कुठेही वनाची व्याख्या दिलेली नाहीये, परंतु 34 मध्ये मात्र वन म्हणजे काय किंवा वनामध्ये कशाचा समावेश होईल हे दिले. आणि ह्या चॅप्टरसाठीच म्हणजे फक्त प्रकरण 5 साठी, फॉर द पर्पज ऑफ द चॅप्टर ऑफ दिस चॅप्टर फॉरेस्ट इन्क्लुड्स एनी लँड containing trees and shrubs, pasture lands and any other land whatsoever which the state government may by notification in the official gazette declare to be a forest. 34 मध्ये वन म्हणजे काय तर शासनाने कुठलाही लँड याला जर नोटिफिकेशननी 34 च्या नोटिफिकेशननी डिक्लेअर केलं की वन आहे तर अशी कुठलीही लँड ही वन म्हटली जाईल. मग त्याच्यावर ती स्टेट गव्हर्नमेंटची असलीच पाहिजे असं काही नाहीये. म्हणजे एखादं खाजगी क्षेत्र पण 34 खाली वन म्हणून डिक्लेअर होऊ शकतं. लक्षात, जसं आपण कांदळवनांच्या बाबतीत खाजगी क्षेत्रातलं कांदळवन सुद्धा 34 खाली आपण वन म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्ट 1975 जो आहे तो आलेला आहे, त्याचा उगमच मुळी ह्या चॅप्टरच्या सेक्शन 35 खाली झालेला आहे. कारण सेक्शन 35 खाली स्टेट गव्हर्नमेंट कुठलंही क्षेत्र हे वन क्षेत्र म्हणून डिक्लेअर करून जाऊ शकतं. त्यामुळं खाजगी वन जो आहे महाराष्ट्र प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्विजिशन ऍक्ट 1975 त्याचा उगम आहे तो या चॅप्टर 5 मध्ये झालेला आहे. 34 खाली कुठलंही क्षेत्र शासन डिक्लेअर करू शकतं फॉरेस्ट म्हणून. आणि सेक्शन 35 असं सांगतं की स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट रेग्युलेट और प्रोहिबिट इन एनी फॉरेस्ट. आता 34 खाली तुम्ही कुठलं तरी क्षेत्र मग ते खाजगी का असना फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर केलं तर 35 खाली शासनाला त्या
वनामध्ये कुठल्या गोष्टी रेग्युलेट करायच्या हे दिलेलं आहे किंवा प्रोहिबिट करायच्या हे कशाखाली डिक्लेअर करू शकता? सेक्शन 35. बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलेलं असेल की सेक्शन 35 ची नोटीस आहे का, सेक्शन 35(3) झालं का, सेक्शन 35(1) झालं का. त्यामुळं सेक्शन 35 अतिशय महत्वाचा आहे. फक्त इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927च्या दृष्टीनेच नाहीये, तर महाराष्ट्र प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्ट 1975च्या दृष्टीनेही सेक्शन 35 फार महत्वाचा आहे. त्यामुळे सेक्शन 35च्या सगळ्या तरतुदी व्यवस्थित बघा. सेक्शन 35चा 1 काय म्हणतो? द स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट रेग्युलेट और प्रोहिबिट इन एनी फॉरेस्ट ब्रेकिंग अप और क्लिअरिंग ऑफ द लँड फॉर कल्टिवेशन, पास्चरिंग ऑफ कॅटल, फायर, गर्डलिंग, लॉपिंग, कटिंग, क्वायरिंग ऑफ स्टोन्स, ह्या सगळ्या गोष्टी ज्या रिझर्व्ह फॉरेस्ट किंवा प्रोटेक्टेड फॉरेस्ट मध्ये सुद्धा प्रतिबंधित आहेत, अशा सगळ्या गोष्टी सुद्धा शासन 35च्या 1 प्रमाणे नोटिफिकेशन काढून अशा वन खाली म्हणजे 34(अ) खाली डिक्लेअर केलेल्या लँड मध्ये प्रोहिबिट करू शकतो. कशासाठी? फॉर द कन्झर्वेशन ऑफ ट्रीज अँड फॉरेस्ट, फॉर द इम्प्रुव्हमेंट ऑफ ग्रेजिंग, फॉर द प्रिझर्वेशन अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ सॉइल, फॉर द मेंटेनन्स ऑफ अ वॉटर सप्लाय, फॉर द मेंटेनन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फॉडर, for the maintenance of the irrigation works and hydroelectric works, for the protection against storms, winds, floods, for the protection of roads, bridges, railways, for the preservation of the public health. तर 35 मध्ये सांगितलेलं आहे की ह्या शासन रेग्युलेशन कशासाठी करेल हे कशात सांगितलेलं आहे? 35च्या 1(2) मध्ये ABCDEFGHI कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी शासन हे करेल, रेग्युलेट करेल, तर त्याच्यामध्ये ही विविध कारणं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये सगळीच कारणं आहेत. मग ते एखाद्या डॅमचं प्रोटेक्शन असेल, पब्लिक हेल्थ आहे, म्हणजे काही येऊ शकतं त्याच्यात. परंतु हे महत्वाचं आहे की कशासाठी? तर एखाद्या झाडाचं संरक्षण असेल, लँडचं संरक्षण असेल, सॉइल मॉइश्चर कन्झर्वेशन असेल, जमिनीचं इरोजन होऊ नये असं असेल, रेल्वे ब्रिज याचं प्रोटेक्शन असेल, ह्या सगळ्यासाठी शासन असलेल्या जमिनीमध्ये ही कृत्य प्रतिबंधित करू शकते. म्हणजे झाड तोडणे, आग लावणे, चराई, जे वरती 35च्या 1च्या ABCDEFGH मध्ये दिलेले. म्हणजे तुम्हाला जेव्हा असा प्रश्न येईल खाजगी वनांबाबत, प्रायव्हेट फॉरेस्ट बाबत, त्यावेळेस तुम्हाला इमिजिएटली 35 सेक्शन बघायचं आहे. 35 सेक्शन मध्ये नोटिफिकेशननी शासन 34(अ) खाली कुठलंही क्षेत्र वन डिक्लेअर करतं आणि 35च्या नोटिफिकेशन मध्ये रेग्युलेशन करतं. त्याची कारण पण देईल, ती कारण कुठली आहेत ते पण 35 मध्ये दिलेले आहे. आणि अशा जमिनीत आपल्या स्वतःच्या खर्चाने कुठलं काम जरी करायचं असेल तरी ते शासन 35(2) खाली करू शकतं. परंतु 35(3) फार महत्वाचं आहे परत, की असं कुठलंही नोटिफिकेशन सेक्शन 1 किंवा खाली शासन करणार नाही जोपर्यंत शासन त्या माणसाला ज्याची ती जमीन आहे त्याला नोटीस देणार नाही. नो नोटिफिकेशन शॅल बी मेड अंडर सबसेक्शन 1 नॉर शॅल एनी वर्क बी बिगन अंडर सबसेक्शन 2 until after the issue of a notice to the owner of such forest calling on him to show cause within a reasonable period to be specified in such notice why such notification should not be made or work should not be started. याच्यासाठी त्याला नोटीस देणं आवश्यक आहे. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की त्याला 35(3) ची नोटीस दिली का नाही, तर 35(1) चं नोटिफिकेशन काढायची पहिली पायरी आहे 35(3) ची नोटीस. एखाद्या व्यक्तीला, खाजगी व्यक्तीला 35(3) ची नोटीस दिली आणि त्याचं म्हणणं ऐकून घेतलं तर मग शासन त्याचं म्हणणं ऐकल्यानंतर 35(1) चं नोटिफिकेशन काढू शकतो. आणि ही नोटीस कशी मग त्याला सर्व करायची, त्याची एन्क्वायरी कशी करायची, हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे 35(3)च्या 4, 5, 6, 7 मध्ये, की तुम्हाला ती नोटीस इश्यू केल्यानंतर सर्व कशी करायची, त्याचं ऐकून कसं घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये पनिशमेंट पण दिलेली आहे. म्हणजे समजा एखाद्याला 35(3) ची नोटीस दिली तुम्ही
आणि त्यांनी त्याच्यातल्या कुठल्याही प्रोव्हिजनचा भंग केला तर एनी पर्सन contravening any of the provision of a notification issued under subsection 1 shall on conviction be punished with imprisonment for a term which may extend to 6 months or with fine or with both. म्हणजे त्याच्यामध्ये त्याला शिक्षेची पण तरतूद आहे. थोडक्यात तुमच्या हे लक्षात आलं असेल की खाजगी वनांच्या बाबतीत 35(3) ची नोटीस दिली गेली पाहिजे. 35(3) ची नोटीस दिल्यानंतर त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. ते म्हणणं ऐकून घेतल्यानंतर शासनाने 35(2) किंवा 35(1) प्रमाणे कारवाई करायची आहे. तोपर्यंत शासनाला ती करता येणार नाही. त्यामुळं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की 35(3) नोटिफिकेशन मध्ये नोटीस त्याला, आणि ही नोटीस सुद्धा काय म्हणतात त्याला गॅझेट मध्ये डिक्लेअर झाली पाहिजे. और नोटीस टू शो कॉज व्हाय अ नोटिफिकेशन अंडर सबसेक्शन 1 should not be made may require that for any period not exceeding 1 year or till the date of making of a notification, whichever is earlier, the owner of such forest and all persons who are entitled or permitted to do therein any or all of the things specified in clause 1, whereby any reason by any right, title or interest under any license or contract shall not after the date of the notice for the period of until the date हा 35चा 5 काय म्हणतो, or notice issued under subsection 3 shall be served on the owner of such forest in the manner provided in the Code of Civil Procedure for the service of summons and shall also be published in the manner prescribed by rules. त्यामुळे त्याला जशा प्रकारे कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर मध्ये सांगितलंय की समन्स जसं इश्यू करतो तशी ती नोटीस इश्यू केली गेली पाहिजे. ही मी का सांगतोय, कारण याच्यावरच आपल्या सगळ्या केस लढल्या गेल्या होत्या प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्टच्या, की त्यांना नोटीस दिली गेली का नाही, ती सर्व त्यांना इश्यू म्हणजे नुसती नोटीस काढली आणि गॅझेटमध्ये पब्लिश झाली, परंतु ती त्यांना सर्व झाली का नाही, सर्व होणे म्हणजे काय, हे सगळे कोर्टात डिस्कस केलेले पॉइंट्स आहेत. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचंय की प्रायव्हेट फॉरेस्ट किंवा एखादी लँड जर शासनाला मॅनेजमेंट खाली घ्यायची असेल तर त्यांना 34A खाली नोटिफिकेशन काढावं लागेल. 35A खाली कुठलीही गोष्ट प्रोहिबिट करायची असतील किंवा 2 खाली कुठलेही बांधकाम वगैरे करायचं असेल तर त्याला तुम्हाला 35(3) खाली आधी नोटीस द्यावी लागेल, आणि याच्यातल्या कुठल्याही तरतुदीचा भंग झाला तर त्याला 35(7) खाली शिक्षा होऊ शकते, जी इम्प्रिजमेंट फॉर अ टर्म विच मे एक्सटेंड टू 6 months और विथ फाईन असं होऊ शकतो. नंतर 36 जो आहे तो पॉवर्स टू ऍझ्युम मॅनेजमेंट ऑफ फॉरेस्ट आहे, म्हणजे याचा तुम्हाला मॅनेजमेंट करण्याबाबत आहे. आणि त्याच्यानंतरचा जो आहे 36C तर तो टर्मिनेशन ऑफ कंट्रोल, म्हणजे तुम्ही जर ते एखादं फॉरेस्ट मॅनेजमेंटसाठी घेतलं तर त्याचा कंट्रोल तुम्हाला परतही त्यांना देता येऊ शकतो, कारण याच्यामध्ये पण त्यांनी पिरियड दिलेला आहे की किती दिवसासाठी तुम्ही असं घेऊ शकता. तर त्याच्यात त्यांनी दिलेले 36B मध्ये पहा, प्रोव्हाइडेड दॅट द पिरियड ऑफ सच शॅल नॉट बी अग्रिगेटेड, प्रत्येक वेळेस 10 वर्षापर्यंत तुम्ही ते घेऊ शकता. द पिरियड ऑफ सच कंट्रोल ऑफ एनी फॉरेस्ट शॅल बी फॉर 10 years फ्रॉम द डेट ऑफ द ऑर्डर ऑफ ऑफसेट, आणि त्याला परत एक्सटेंड करू शकता, परंतु 30 वर्षापेक्षा जास्त तुम्हाला तो एक्सटेंड करता येणार नाही असं 36B मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत चॅप्टर 5च्या त्या सगळ्या आहेत खाजगी वनांबाबत थोडक्यात, आणि ज्याच्यावर गव्हर्नमेंटचा प्रोप्रायटरी राईट्स नाहीत किंवा गव्हर्नमेंट लँड आहेत, आणि त्याच्यासाठी असलेलं नोटिफिकेशन, त्याच्यासाठी दिलेली नोटीस, याच्यावरही एखादा प्रश्न असतो सब्जेक्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह पण याच्यावर येतो. याच्यातलं मेन तुम्हाला तेच लक्षात ठेवायचं की नोटीस याच्या खाली देणं आवश्यक आहे 35(3) खाली, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला 35(1) चं नोटिफिकेशन जे आहे ते काढता येतं, तोपर्यंत ते काढता येत नाही.
ह्या प्रोव्हिजन्स ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. त्यामुळे प्रायव्हेट फॉरेस्टचा कुठलाही प्रश्न आला तर प्रायव्हेट फॉरेस्ट ऍक्टचं पुस्तक तर आहेच, पण त्याच्याबरोबर तुम्हाला इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927 कलम 35 याचाही अभ्यास असणं आवश्यक आहे आणि त्याच्यातल्या तरतुदी तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. मला वाटतं आज आपण डेफिनेशन्स चॅप्टर 1च्या, चॅप्टर 2चं रिझर्व्ह फॉरेस्ट, 3चं प्रोटेक्टेड फॉरेस्ट आणि आपण नंतर खासगी वनांबाबतही आपण बघितलेलं आहे. या तरतुदी आपण बघितल्या कुठल्या कुठल्या आहेत. त्यामुळे आपण आता सेक्शन 38 पर्यंत आलेलो आहोत, चॅप्टर 5 पर्यंत. याच्यानंतरच्या जे चॅप्टर आहेत त्याच्यातला चॅप्टर 6 फक्त महत्वाचं आहे. त्यातले सेक्शन 42 जो आहे ज्याच्या खाली रूल्स वेगळे वेगळे केलेले जातात ते महत्वाचे आहेत. तर त्याच्याबद्दल आपण उद्या पहिल्या अर्धा किंवा 1 तासापर्यंत आपण ते पाहणार आहोत. याच्या पुढची जी कलम आहेत आणि इतरही ज्या तरतुदी आहेत, पर्टिक्युलरली प्रकरण 6 हेच आपल्या दृष्टीने जास्त महत्वाचं असणार आहे. आणि प्रकरण 7 इमारती, लाकूड व वनोपज वाहतुकीवर नियंत्रण, त्याच्यानंतर त्याच्यातल्या सेक्शन 41, 42 महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर सेक्शन प्रकरण 9 जे आहे शिक्षा व कर प्रणाली, ते आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. तर ते 2 चॅप्टर्स आपण पाहूया आणि त्याच्यानंतर त्या संबंधी जे रूल्स केलेले आहेत त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. हे महत्वाचं होतं कारण राखीव वन, संरक्षित वन आणि व्याख्या याच्यावर जास्त प्रश्न असतात. त्यामुळे आज आपण जास्त विस्ताराने बोललो. उद्या आपण थोडक्यात संक्षिप्तपणे, परंतु त्याच्यातली सेक्शन 42 असेल किंवा जे शिक्षेच्या तरतुदी आहेत आणि 61 जो आहे तो जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला 1 तास द्यावा लागेल आणि शेवटच्या 1 तासात आपण रूल्स जे आहेत आणि त्यातल्या महत्वाच्या तरतुदी आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहोत. मला वाटतं आपला वेळ संपलेला आहे 2 तासांचा. याच्यातल्या काही जरी प्रश्न असतील तरी आपण 5 मिनिटं शेवटची घेऊया, किंवा कुणाला वाटत असेल की ह्याच्यावर जास्त भर द्यायला आवश्यक आहे किंवा हे जास्त लेंदी होते तर आपण शेवटची 5 मिनिटं घेऊया आणि नंतर आपण आजचं सेशन संपवूया. ते ह्याच्यात बघा तर मेसेज मध्ये काही आहेत का असे प्रश्न. चॅट बॉक्स मध्ये तरी काही प्रश्न नाही आहेत. ठीक आहे, उद्या थोडं मला वाटतं थोडं फास्ट जावं लागणार आपल्याला, कारण आपल्याला उद्या परत बरेच कव्हर करायचंय. तर पहिल्या एखाद्या तासात आपण इंडियन फॉरेस्ट ऍक्ट 1927 संपूया आणि शेवटच्या तासात आपण फॉरेस्ट रूल्स बाबत बोलूया. ठीक आहे, इज इट ओके? येस येस, थँक्यू सत्यजित फॉर Thank you, sir. गिव्हिंग सो मच ऑफ टाइम. आणि वेळ कमी पडत असेल तर आपण उद्या एक्सटेंड करू शकतो किंवा नंतर पण सेशन वेगळ्याने घेऊ शकतो. सो टू द सॅटिस्फॅक्शन ऑफ ऑल द ऑफिसर्स आणि युअर ओन सॅटिस्फॅक्शन, हा विषय Yes. आपल्याला महत्वाचा आहे. नॉट ओनली फ्रॉम डी पॉइंट ऑफ व्ह्यू बट अदरवाईज ऑल्सो सर्व्हिसमध्ये कामात पडणारच आहे. एक्झॅक्टली. आणि याची एकदा प्रिलिमिनरी तुम्हाला ओळख झाली तर थ्रूआउट सर्व्हिस तुम्हाला हे कामाला येणार आहे, कारण अतिशय महत्वाचा कायदा आहे 1927चा आणि आपली सगळी सर्व्हिस त्याच्याप्रमाणे आपण चालवतो. त्यामुळं याच्यातल्या बेसिक तरतुदी जरी तुमच्या लक्षात आल्या तर दॅट इज मोर दॅन सफिशियंट. आणि फार सोपा कायदा आहे. फक्त याच्यात कसं आहे की परत परत तुम्हाला त्याचं वाचन करणं फार आवश्यक असतं आणि कुठल्या तरतुदी कुठे वापरायच्या हे पण तेवढंच महत्वाचे आहे. म्हणजे जसं मी म्हणतो की वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टच्या तरतुदी तुम्ही इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये किंवा इंडियन फॉरेस्ट ऍक्टच्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये वापरून चालत नाही, कारण त्याच्यातही बराचसा फरक असतो. आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा म्हणजे अपार्ट फ्रॉम दीज लेक्चर्स 2 दिवसाच्या, कधीही तुम्हाला नॉट ओनली इंडियन फॉरेस्ट ऍक्ट परंतु वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट असते किंवा इतरही काही कायद्याबाबत जर कधीही वाटलं तर यू कॅन ऑलवेज कॉन्टॅक्ट मी. माझा मोबाईल नंबर आहे 8275 00 2876 8275002876. आणि परत एकदा मी वानखेडे साहेबांना धन्यवाद देतो की आपल्याशी संवाद साधण्याची मला त्यांनी संधी दिली. आणि नक्की भेटूया आपण उद्या 6 वाजता. आपण प्रयत्न करूया आपल्या 2 तासात संपवण्याचा. अगदीच काही राहिलं तर डेफिनेटली वी कॅन एक्सटेंड फॉर हाफ एन आवर टुमॉरो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सत्यजित. 21 ला आपल्याकडे आहे सेशन खाली. जर तुम्हाला वाटलं तर मग 21 ला पण आपण एखादं सेशन घेऊ शकतो.
थँक्यू सर. आणि थँक्यू ऑल ऑफिसर्स. आणि तुम्हाला आता 27 पर्यंतचा प्रोग्राम साठी लिंक्स ज्या आहेत त्या सर्क्युलेट केलेल्या आहेत, ग्रुपवर पण टाकल्या आहेत आणि काही ज्यांचे संपर्क क्रमांक माझ्याकडे आहेत त्यांच्याशी पण त्यांना पण पाठवलेलं आहे. तर आपसामध्ये एक्सचेंज करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा. थँक्यू वन अँड ऑल. थँक्यू सत्यजित. थँक्यू सर.